45,911 सौर सिंचन पंप बसून गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. आपल्या महाराष्ट्राने गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. कशाशी संबंधित रेकॉर्ड होता हा? त्याला अलीकडेच मंजुरी या ठिकाणी देण्यात आली होती. ओके, तर काय आहे हे, कशासाठी सुरू करण्यात आली आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर बघा, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने 15 जून 2025 रोजी सुरू केलेले धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान TAGGUA धरती आबा बळकटी मिळणार आहे. तर प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र नेमकं काय आहे? तर पात्र दिव्यांगजन किंवा अपंग व्यक्ती आणि वृद्ध लाभार्थ्यांना एकाच छताखाली मूल्यांकन, सल्लामसलत, वितरण आणि प्रसूतीनंतरची काळजी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाणित्री स्वागत करतो तुमच्या सर्वांचं MPSC वालामध्ये. सर्वांना फ्रेश गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील महत्वाच्या योजना. ओके, इम्पॉर्टंट स्कीम ज्या आहेत 2025-26 मध्ये एकतर नव्याने सुरू झालेल्या किंवा काही योजनेमध्ये बदल झालेला असेल, काही योजना चर्चेत असेल, तर अशा महत्वाच्या योजना आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथून पुढे जवळपास 2 तास आपण महत्वाच्या योजना बघण्याचा प्रयत्न करूया आणि या लेक्चरचा तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर खूप जबरदस्त फायदा होणार आहे परीक्षेमध्ये. ओके, चला तर जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण एक योजना. सगळ्यात पहिली योजना या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक महत्वाची योजना आहे ज्याचं नाव अलीकडेच बदलण्यात आलेलं आहे. त्यासाठी एक कायदा सुद्धा करण्यात आलेला आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण योजना म्हणजे VB, विकसित भारत जी रामजी नावाची योजना. पूर्वी याला महात्मा गांधी किंवा मनरेगा असं म्हटलं जात होतं. त्या महात्मा गांधी किंवा मनरेगा योजनेचं नाव बदलून विकसित जी रामजी योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, तो का महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 चा जो होता, ज्याला आपण मनरेगा म्हणतोय, मनरेगाची जागा घेण्यासाठी NDA सरकारने म्हणजे सध्याची जी गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटने लोकसभेमध्ये विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण विधेयक सादर केलंय. ओके, आता मनरेगा काय होतं आणि यामध्ये काय बदल केले जाणार ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. मनरेगा, विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण म्हणजे VBG रामजी. या विधेयकाचा उद्देश काय आहे की आपला जो भारत आहे, विकसित भारत 2047चा जो उद्देश आपण ठेवलेला आहे त्याच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत ग्रामीण विकास चौकट स्थापित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे विधेयक ग्रामीण रोजगार धोरणाला हक्क आधारित सामाजिक सुरक्षा चौकटीतून मिशन आधारित पायाभूत सुविधा केंद्रित मॉडेलमध्ये बदलणार आहेत. ओके, यामध्ये प्रस्तावित काही महत्वाची तरतुदी आहेत. काय तरतूद यामध्ये केल्या जाणार आहे? तर हमीदार रोजगार दिवसामध्ये बदल. मनरेगामध्ये जे म्हणजे रोजगाराची हमी होती जेवढे दिवस, यामध्ये वाढवण्यात येणार आहे. तर नवीन विधेयकाच्या कलम 5(1) मध्ये प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 125 दिवसाची हमीदार रोजगार देण्याची तरतूद आहे. मनरेगामध्ये हे 100 दिवस होतं. मनरेगामध्ये 100 दिवस होतंय. आता या जी रामजी मध्ये 125 दिवसाचं या ठिकाणी जे आहे तर रोजगार देण्याची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर वित्त पुरवठा पद्धतीमध्ये सुद्धा काही बदल केले जाणार आहे. या नवीन विधेयकाचा सर्वात महत्वाचा आणि वादग्रस्त पैलू म्हणजे त्याची वित्त पुरवठा रचना. हे वादग्रस्त आहे कारण मनरेगा अंतर्गत केंद्र सरकार अकुशल कामगारांसाठी संपूर्ण वेतन देते. मनरेगा अंतर्गत आपलं जे केंद्र सरकार आहे अकुशल कामगारांसाठी संपूर्ण वेतन देते. तर राज्य सरकारे बेरोजगारी भत्त्याचा आणि भौतिक खर्चाचा एक भाग उचलतात मनरेगा अंतर्गत. ओके, परंतु या उलट VBG रामजी मध्ये काय होणार? केंद्र सरकार आणि राज्यामध्ये वेतन देयकाचा भाग वाटून घेण्याचा प्रस्ताव आहे. जो संपूर्ण वेतन आहे अकुशल कामगारांसाठी ते फक्त आतापर्यंत केंद्र सरकार देत होतं. आता केंद्र आणि राज्य दोन्ही मध्ये वाटून घेतला जाणार आहे तो खर्च. ओके, हे प्रमाण ईशान्य आणि हिमालयन राज्यासाठी 90-10 आहे. म्हणजे इकडे केंद्र सरकार 90% देणार आणि राज्य सरकार 10% देणार. तर बाकीच्या राज्यामध्ये 60-40 आहे. म्हणजे केंद्र सरकार 60% देणार आणि राज्य सरकार 40% या ठिकाणी देण्यात येणार आहे. ओके, तशा पद्धतीचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला
मिळेल. तसेच कृषी हंगामामध्ये 60 दिवसाची सुट्टी सुद्धा राहणार. ज्यावेळेस कृषी हंगाम असतो किंवा मान्सून येतोय, शेतीमध्ये कामं वाढून जातात, त्यावेळेस 60 दिवसाची या ठिकाणी जे आहे तर कामाची स्थगिती या ठिकाणी केली जाणार आहे. त्यानंतर विकसित ग्रामपंचायत योजना आणि पायाभूत सुविधावरती इकडे लक्ष केंद्रित केलं जाणार या योजनेअंतर्गत. ओके. आणि त्यानंतर ग्रामीण रोजगार हमी कार्ड या ठिकाणी दिला जाणार. मनरेगा कार्डच्या जागेवरती ग्रामीण रोजगार कार्ड इकडे दिला जाणार. ओके. त्यानंतर इकडे काही तरतूद अशी पण केलेली आहे दंडाची. नवीन विधेयकामध्ये जर कोणी उल्लंघन केलं तर त्यासाठी दंड कडक करण्यात आलेला आहे. मनरेगा अंतर्गत कमाल दंड 1,000 होता, तर नवीन कायद्यामध्ये तो 10,000 रुपये करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. तशा पद्धतीने बदल केलेले आहे मनरेगामध्ये. म्हणजे आता तिचं नाव महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा राहणार नाही. ओके. तर विकसित भारत ओके ग्रामीण रोजगार योजना या ठिकाणी राहणार आहे. आता जो मूळ कायदा होता 2005चा मनरेगा, तो कायदा काय आहे आपण समजून घेऊ. या योजनेचे मूळ नाव होते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. 2005 मध्ये पारित झाला होता आणि याची अंमलबजावणी 2006 मध्ये करण्यात आली होती. याचे नोडल मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय या ठिकाणी आहे. ओके. अशा पद्धतीचा भाग या ठिकाणी होता. चला दुसऱ्या योजनेकडे आपण जाऊया. दुसरी महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी, ज्याला पीएम स्वनिधी आपण म्हणतोय. पीएम स्वनिधी नावाची योजना आपण सुरू केली होती कोरोनाच्या काळामध्ये. कधी सुरू केली होती? कोरोनाच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. कारण कोरोनाच्या काळामध्ये जे रस्त्यावरती व्यवसाय करणारे, हातगाड्या लावणारे, छोटे शॉप चालवणारे जे लोक आहेत, त्यांचा व्यवसाय या ठिकाणी पूर्णतः कोलॅप्स झाला होता. त्यांचं जी बचत होती, त्यांनी जे सेव्हिंग केलेली होती, ती सगळी लॉकडाऊनमुळे घरावरती खर्च झालेली होती. नव्याने बिझनेस सुरू करण्यासाठी या लोकांकडे पैसा नव्हता. म्हणून अशा या स्ट्रीट वेंडर्सना या ठिकाणी जे आहे तर नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लोन स्वरूपामध्ये पैसे देण्यासाठी आपल्या भारत सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली होती. त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. काय झालंय की केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजे पीएम स्वनिधी या योजनेच्या मोठ्या पुनर्रचनेला मंजुरी दिली. आता या योजनेला पुनर्रचना करण्यात येत आहे. या योजनेमध्ये या योजनेअंतर्गत कर्ज देण्याची अंतिम मुदत आता 2030 पर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे ही योजना आता 2030 म्हणजे 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यासह 1.5 कोटीहून अधिक स्ट्रीट वेंडर्सना आर्थिक आणि डिजिटल सुविधा मिळतील, ज्यामध्ये 50 लाख नवीन लाभार्थींचा सुद्धा समावेश राहणार आहे. ओके. तशा पद्धतीने आता या योजनेची काही पुनर्रचना करणार आहे. मुदत याची वाढवण्यात आलेली आहे. ही जी मूळ योजना आहे, ही मूळ योजना जून 2020 मध्ये साथीच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. आणि आता शहरी उपजीविका अधिक मजबूत करणे आणि डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देणे हे याचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता या योजनेची पुनर्रचना केली जाणार. पुनर्रचनेमध्ये याचे ठळक मुद्दे जर बघितले तर पहिला मुद्दा आहे कर्ज कालावधी वाढवला जाणार आणि एकूण तरतूद जी आहे ती सुद्धा वाढवली जाणार. तर पूर्वी योजनेची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 होती, ती 31 मार्च 2030 पर्यंत आता वाढवण्यात आलेली आहे. यासाठी सरकारने जवळपास 7,332 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 7,332 कोटी रुपयाची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे. तसेच कर्जाच्या रकमेमध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. पूर्वी या ठिकाणी जे आहे तर कोणाला लोन जर घ्यायचं असेल पीएम स्वनिधीद्वारे तर पहिल्या हप्त्यामध्ये कर्ज 10,000 रुपये मिळायचे. पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 त्या दुकानदाराला किंवा हातगाडी चालवणाऱ्या किंवा रस्त्यावरील छोट्या दुकानदाराला दिले जात होते आणि ते फेडल्यानंतर मग या ठिकाणी पुढची रक्कम मिळत होती. आता पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 रुपये मिळणार आहे. दुसऱ्या हप्त्याचे कर्ज 10,000 फेडले की दुसऱ्यांदा 20,000 मिळत होते, तर ते आता 25,000 करण्यात आलेले आहे. आणि तिसऱ्या हप्त्याचे कर्ज 50,000 वर कायम आहे. ओके. तशा पद्धतीचे हे मुदत या ठिकाणी पहिल्या 2 टप्प्यामध्ये वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर डिजिटल आर्थिक समावेशनासाठी नवीन तरतुदी करण्यात येणार आहे. याद्वारे UPI लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड, दुसरे कर्ज यशस्वीरित्या परतफेड करणाऱ्या विक्रेत्यांना UPI लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड दिले जाईल.
दुसऱ्या टप्प्यातील जर तुम्ही चांगल्या पद्धतीने परतफेड यशस्वीरित्या परतफेड केली, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 घेतले तुम्ही, परतफेड केले, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25,000 घेतले तुम्ही, परतफेड केले, तर एक क्रेडिट कार्ड तुम्हाला दिला जाईल, UPI लिंक रुपे क्रेडिट कार्ड दिला जाईल. यामुळे त्यांना त्वरित क्रेडिट, वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांसाठी भांडवल आणि डिजिटल पेमेंट इकोसिस्टीम मध्ये मजबूत एकात्मता मिळेल. कॅशबॅक प्रोत्साहन सुद्धा राहणार. आता रस्त्यावरील विक्रेते डिजिटल व्यवहारावरती, म्हणजे जे डिजिटल व्यवहार करतात फोन पे, गुगल पे वगैरे वगैरे द्वारे, तर किरकोळ किंवा घाऊक दरवर्षी 1600 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतील. तर दरवर्षी त्यांना 1600 रुपयापर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळेल. यामुळे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल आणि व्यवहारांचा औपचारिक क्रेडिट इतिहास तयार होईल यांचा. ओके, या पद्धतीचा भाग या ठिकाणी आहे. त्यानंतर ही योजना आता केवळ वैधानिक शहरापुरती मर्यादित राहणार नाही, तर टप्प्याटप्प्याने जनगणना शहरे, अर्ध शहरी भागात सुद्धा वाढवली जाणार आहे. पूर्वी फक्त महानगर जे आहे, महानगरे, मोठे मोठे शहर, या शहरामध्ये ही योजना होती. आता ही निम शहरामध्ये, छोटे जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी सुद्धा सुरू केली जाणार आहे. यासाठी जवळपास 1.15 कोटी लाभार्थी आहे. 68 लाख विद्यमान रस्त्यावरील विक्रेते या ठिकाणी आहे. 50 लाख नवीन विक्रेते त्यामध्ये जोडले जाणार आहे. ओके, आतापर्यंतची कामगिरी जर या योजनेची बघितली जून 2020 पासून, तर 96 लाखाहून अधिक कर्जे वितरित झालेली आहे. त्याद्वारे 13,797 कोटी रुपयाचे कर्ज देण्यात आलेले आहे. 68 लाखाहून अधिक विक्रेत्यांना याचा फायदा झालेला आपल्याला बघायला मिळेल. तशी ही योजना होती एक महत्वाची. पुढे जाऊया आपण. आदि कर्मयोगी अभियान, एक महत्वाचं अभियान आहे. आदि कर्मयोगी अभियान काय आहे हे आदि कर्मयोगी अभियान? आदि शब्द आला म्हणजे आदिवासी लोकांसाठी आहे. हे कोणासाठी आहे? आदिवासी लोकांसाठी आहे. काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आदि कर्मयोगी अभियान बघा, 2025च्या ऑगस्ट महिन्यामध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेले आदि कर्मयोगी अभियान हे भारतातील आदिवासी समुदायांना सक्षम बनवण्यासाठी एक उपक्रम आहे. आणि बघा, आपल्याकडे MPSC ने योजनेबद्दल प्रश्न विचारत असताना योजना कधी सुरू झाली ती डेट सुद्धा विचारलेली आहे, किंवा विधानामध्ये त्या डेटचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे कोणतीही योजना कधी सुरू होते बुवा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदि कर्मयोगी अभियान सुरू केलं 19 ऑगस्ट 2025 रोजी. याला जगातील सर्वात मोठा आदिवासी नेतृत्व कार्यक्रम म्हटले जात आहे. त्याचा उद्देश 1 लाख आदिवासी बहुल गावांमध्ये 20 लाख परिवर्तन नेते संघटित करणे. ओके, तर अशा पद्धतीचं आहे हे, की वेगवेगळ्या गावामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी जास्त आहे अशा गावामध्ये जायचं आहे आणि तिकडे नेतृत्व तयार करायचं आहे. विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनाशी सुसंगत हे अभियान लोक केंद्रित आणि समावेशक विकास मॉडेलचा पायावर असते. यामध्ये 3 आदर्शाने प्रेरित आहे: सेवा, संकल्प आणि समर्पण. सेवा, संकल्प आणि समर्पण या 3 आदर्शांनी हे प्रेरित आहे. ही तत्वे शासनाच्या समावेशक भावनेचे प्रतिबिंबित करतात. त्याचे वर्णन सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास असं या ठिकाणी आपण करू शकतोय. ओके, तशा पद्धतीने ही आदि कर्मयोगी योजना आहे. मग या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? का ही योजना सुरू केली जात आहे? तर सर्व स्तरावरती जबाबदार आणि लोकचलित प्रशासनाला प्रोत्साहन देणे पहिला उद्देश. राज्य ते गाव पातळीपर्यंत प्रशासन प्रयोगशाळा, कार्यशाळा आयोजित करून अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणे. आदिवासी समुदायांसोबत काम करून 1 लाख आदिवासी गावे व्हिजन 2030 तयार करणे, जे लक्ष्य, गुंतवणूक आणि स्थानिक धोरणे निश्चित करेल असे. तसेच 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि जवळपास 550 जिल्ह्यामध्ये 20 लाख आदिवासी नेत्यांची नेटवर्क तयार करणे, अशा पद्धतीचा उद्देश आहे. ओके, यामध्ये काही महत्वाचे घटक राहणार आहे या योजनेमध्ये. सगळ्यात पहिला घटक आहे आदि सेवा केंद्र स्थापन केले जाणार. आदिवासी भागामध्ये आदि सेवा केंद्र स्थापन केली जाणार. याद्वारे अधिकारी आणि समुदाय सदस्य आदि सेवा वेळ प्रदान करतील. दर 15 दिवसात 1 ते 2 तास आणि स्थानिक समस्या सोडवतील, तरुणांना मार्गदर्शन करतील, गाव विकासावरती लक्ष केंद्रित करतील. दुसरा मुद्दा आहे प्रशासनाची प्रयोगशाळा, कार्यशाळा. प्रशासकीय पातळीवर समस्या सोडवण्यासाठी प्रक्रिया प्रयोगशाळा राहणारी.
ओके, 10 जुलै 2025 पासून ही सक्रिय झालेली आपल्याला बघायला मिळेल. राज्य असेल, जिल्हा असेल आणि ब्लॉक मास्टर ट्रेनर क्षमता निर्माण केंद्र या ठिकाणी राहतील. ओके, आदिवासी गाव कृती योजना तयार केली जाईल. प्रत्येक आदिवासी गावाने तयार केलेला विजन 2030 रोडमॅप आहे हा. शाश्वत विकास ध्येयानुसार म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, जे 17 गोल्स आहे, त्या सर्व गोल्स, सर्व सरकारी योजना आणि सेवांचे संतृप्तीकरण सुनिश्चित करणे हा याचा मुख्य उद्देश असेल. आणि त्याच्यानंतर समुदाय नेतृत्व आणि स्वयंसेवक नेटवर्क तयार केले जाणार आहे. याद्वारे त्यामध्ये आदी सहयोगी शिक्षक असतील, डॉक्टर्स असतील, मार्गदर्शक असतील, यासारखे व्यावसायिक मार्गदर्शन करतील. ओके, आदी साथी राहणार. स्थानिक भागधारक, स्वयंसेवा मदत गट, NRLM सदस्य, आदिवासी वडील आणि युवा नेते हे यामध्ये राहणार आहे. अशा पद्धतीचा हा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना. विकसित भारत रोजगार योजना. आता तुम्ही म्हणणार विकसित भारत व्हीजी रामजी, तो व्हीजी रामजी वेगळा, तो या ठिकाणी ग्रामीण विकासासाठी रोजगार देण्यासाठीचा भाग आहे. हे विकसित भारत रोजगार वेगळा. ओके, हे काय आहे? 15 ऑगस्ट 2025 रोजी महान अशा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशांना संबोधित करत असताना प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना घोषित केलेली आहे. काय आहे ही योजना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर 15 ऑगस्ट 2025 रोजी 79व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विकसित भारत योजना जाहीर केली. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जाहीर केलेली आहे. त्याच मित्रांनो, आपल्या MPSCने जेव्हापासून मोदी साहेब पंतप्रधान झालेले आहे तेव्हापासून मोदी साहेब 15 ऑगस्टला काही ना काही घोषणा करतात. तर आपल्या MPSCने मोदी साहेबांनी केलेल्या 15 ऑगस्टच्या घोषणेवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. ही योजना 15 ऑगस्टलाच जाहीर करण्यात आलेली आहे. आता ही योजना काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 1,00,000 कोटी रुपयाची राष्ट्रीय रोजगार मोहीम आहे ही. 1,00,000 कोटी रुपये इकडेची ही योजना आहे. याचा उद्देश आहे भारतातील तरुणांसाठी रोजगारांच्या संधी जलद गतीने वाढवणे. भारतातील तरुणांना रोजगारांच्या संधी वाढवणे हे याचा मुख्य उद्देश राहणार आहे. ही योजना तेच या पद्धतीने विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनाचा एक प्रमुख भाग राहणार. याचा उद्देश आहे जवळपास 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण करणे. मुख्य उद्देश काय आहे की याद्वारे 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहे. आता योजनेची ठळक वैशिष्ट्ये. पहिल्यांदा नोकरी शोधणाऱ्यांसाठी थेट आर्थिक सहाय्य दिले जाणार. पहिल्यांदा जे नोकरी शोधत आहे त्यांना डायरेक्ट आर्थिक सहाय्य केलं जाणार. खाजगी क्षेत्रामध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्या कोणत्याही तरुणाला सरकारकडून 15,000 रुपयाचे थेट क्रेडिट मिळेल. खाजगी क्षेत्रामध्ये जो पहिल्यांदा नोकरी मिळेल त्याला. त्याचा उद्देश काय आहे की तरुणांना औपचारिक रोजगारात जाण्यास आणि संघटित क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवण्यास मदत करणे हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर जो नोकरी देणार, जे खाजगी क्षेत्रातील जे लोक नोकरी देणार त्यांना सुद्धा प्रोत्साहन केलं जाणार आहे. सातत्यपूर्ण रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल. नियोक्त्यांना अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यासाठी प्रति नवीन कर्मचारी प्रति महिना 3,000 रुपयापर्यंत मदत मिळणार आहे. अतिरिक्त जर यांनी नोकऱ्या दिल्या तर जेवढे नवीन कर्मचारी ते या ठिकाणी नियुक्त करतील त्या प्रत्येकाला 3,000 रुपयापर्यंतची मदत इकडे दिली जाणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी उत्पादन क्षेत्रासाठी विशेष लाभ योजना या ठिकाणी आहे ही. ओके, अशा पद्धतीची ही योजना. यामध्ये एकूण गुंतवणूक केली जाणार 1,00,000 कोटी रुपीज. पुढील 2 वर्षामध्ये किती नोकऱ्या निर्माण केल्या जाणार? 3.5 कोटी म्हणजे 3.5 कोटी म्हणजे 3,50,00,000 नोकऱ्या या ठिकाणी केल्या जाणार. आणि पहिल्यांदाच काम करणारे जे लोक आहे, ओके, कामगारांना लाभार्थी किती आहे? 1.92 कोटी आहे. पहिल्यांदाच काम करणारे लाभार्थी जवळपास 1,92,00,000च्या घरामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, अंमलबजावणी आणि देखरेख कशी केली जाईल याची, तर ही योजना कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित केली जाईल. आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, ज्याला आपण EPFO म्हणतोय, हे लाभार्थ्याची ओळख पटवून त्यांची पडताळणी करेल. ओके, या पद्धतीचा भाग या ठिकाणी राहणार आहे. पुढे जाऊया आपण. पुढची महत्वाची योजना तुमच्यासाठी आहे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान.
धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान आहे. जनजाती म्हणजे आदिवासी लोकांसाठीच ही योजना आपल्याला बघायला मिळेल. काय आहे धरती आबा आपण बघण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आहे. ओके. त्याला अलीकडेच मंजुरी या ठिकाणी देण्यात आली होती. ओके. तर काय आहे हे, कशासाठी सुरू करण्यात आली आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर बघा, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने 15 जून 2025 रोजी सुरू केलेले धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान TAGGUA धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान हे भारतातील आजपर्यंतचे सर्वात मोठे आदिवासी सक्षमीकरण अभियान आहे. आदिवासी लोकांना सक्षमीकरण करण्यासाठी, आदिवासी लोकांचा सक्षम करण्यासाठी एक अभियान आपल्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलंय 15 जून 2025 को. यामध्ये जवळपास 549 आदिवासी जिल्हे, 2900 पेक्षा जास्त गट, 207 अतिसंवेदनशील आदिवासी गट, केंद्रीय जिल्ह्यामधील सुमारे 1 लाख गावे आणि वस्त्यापर्यंत सरकारी योजनाचा पूर्व लाभ पोहोचवणे याचे उद्दिष्ट आहे. तर आदिवासी लोकांसाठीच्या ज्या योजना आहे, ओके, ही योजना आदिवासी लोकांसाठीच्या ज्या योजना आहे त्या योजना आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही या ठिकाणी अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे ही मोहीम 30 जून 2025 पर्यंत चालवण्यात आली होती आणि प्रधानमंत्री जनजाती न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान यांच्या अंमलबजावणीला यामध्ये पाठिंबा देण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. याद्वारे या ठिकाणी जे आहे तर जेवढ्या महत्वाच्या योजना आहे त्या योजना डायरेक्ट आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळेल. ओके. पुढे जाऊया आपण. PM आशा योजना, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान, PM आशा. अन्नदाता जो आहे आपला, त्या अन्नदाताचं जे इन्कम आहे त्या इन्कमचं संरक्षण व्हायला पाहिजे बुवा, यासाठी PM आशा ही योजना आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे. काय आहे आपण बघूया. महान अशा आपल्या भारत सरकारने एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजे PM आशा योजना 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली होती, म्हणून चर्चेत आली होती ही योजना. काय आहे ही, तर 31 मार्च 2026 रोजी संपलेली 15व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळाशी याला जोडण्यात आलं होतं. PM आशा योजनेमध्ये बरेच बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कोणते बदल त्यामध्ये करण्यात आले ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके. अलीकडेच भारत सरकारने या योजनेत काही बदलांना मंजुरी सुद्धा दिलेली आहे. केंद्र सरकारने खरेदी वर्ष जो होता 2024-25 साठी ओळखल्या गेलेल्या राज्यांमध्ये किंमत समर्थन योजना म्हणजे PSS अंतर्गत तूर, उडीद आणि मसूरच्या 100% खरेदीला परवानगी दिली आहे. ओके. प्राइस सपोर्ट स्कीम, प्राइस सपोर्ट स्कीम जी आहे शेतकऱ्यांसाठी किंमत समर्थन योजना, या अंतर्गत तूर असेल, उडीद असेल आणि अख्खा मसूर असेल किंवा मसूर असेल याच्या 100% खरेदीला परवानगी दिलेली आहे केंद्र सरकारने. ओके. त्यानंतर आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महान असा आपला महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्याकडून तुरीची डाळ खरेदी केली जाणार आहे. तुरीची डाळ खरेदी केली जाईल. ओके. केंद्र सरकारच्या नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, ज्याला आपण नाफेड म्हणतोय, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया NCCF मार्फत तूर खरेदी केली जाईल ही. ओके. भारत हा जगातील सर्वात मोठा कडधान्य आयात करणारा देश आहे. आपण या ठिकाणी जर हे अवलंबित्व जर आपण बाहेरून कमी केलं, आपल्या देशामध्ये जर आपण उत्पादन या ठिकाणी केलं तर याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे. परंतु जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त लागते तीच गोष्ट आपण सर्वात जास्त बाहेरून आयात करतोय. ओके. अशा पद्धतीचा भाग आहे. मग आता हे PM आशा कधी सुरू करण्यात आली होती, तर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान केंद्र सरकारने 2018 मध्ये सुरू केलेली बाजार हस्तक्षेप योजना आहे. 2018 मध्ये सुरू केलं होतं आणि बाजार हस्तक्षेप, बाजारामध्ये शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला जर कमी किंमत मिळत असेल तर सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करून जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे MSP, त्या MSP वरती शेतकऱ्याकडून खरेदी करू शकते. त्यासाठीची बाजार हस्तक्षेप योजना आहे. या योजनेअंतर्गत जेव्हा अधिसूचित कृषी माल
किंवा आधारभूत किमतीच्या MSPच्या खाली येतो, तेव्हा राज्य आणि केंद्रीय खरेदी नोडल एजन्सी त्यांना थेट शेतकऱ्याकडून MSP वर खरेदी करतात. आलं लक्षामध्ये? ही योजना का सुरू करण्यात आली होती? तर MSP नावाचा एक भाग आहे. ओके, मिनिमम सपोर्ट प्राइस त्याला म्हटलं जातं, किमान आधारभूत किंमत. आपले सरकार काय करते की शेतकऱ्यांसाठी जे जे रब्बी पीक असेल किंवा खरीप पीक असेल, त्या रब्बी पीक आणि खरीप पिकांची मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर करते. म्हणजे कमीत कमी या किमतीपर्यंत शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा आहे, त्याच्यापेक्षा वरी खरेदी केला तरी चालतो. परंतु बाजारामध्ये जर MSP पेक्षा कमी किंमत जर मिळत असेल शेतकऱ्यांच्या मालांना, तर सरकार ते माल MSP वर खरेदी करतात. ओके, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतोय. ओके, प्रधानमंत्री आशा योजनेचे 3 महत्वाचे घटक आहे. नंबर 1, किंमत समर्थन योजना, ज्याला आपण PSS म्हणतोय. त्यानंतर किंमत कमतरता भरणा योजना म्हणजे PDPS, आणि खाजगी खरेदी आणि स्टॉकिस्ट योजना म्हणजे PPSS. हे 3 महत्वाचे घटक आहे PM आशाचे. हे 3 घटक लक्षात ठेवायचे आहे. त्यातला पहिला आहे प्राइस सपोर्ट स्कीम, म्हणजे किंमत समर्थन योजना. या योजनेअंतर्गत जी पिके आहे, प्राइस समर्थन स्कीमच्या अंतर्गत जे पिके आहे, त्यामध्ये कडधान्य येतात. हरभरा, अरहर म्हणजे तूर, तुरीला अरहर म्हणतोय आपण, मूग, उडीद, मसूर, तेलबियामध्ये भुईमूग, रेपसीड, मोहरी, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, खरडई, नायजर बियाणे आणि नारळ यांचा समावेश आहे. ओके, खरेदी एजन्सी कोणत्या? अधिसूचित केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या संस्था आहेत त्या. आता किंमत कमतरता भरणा योजना काय आहे? ओके, ही योजना फक्त तेलबियांसाठी आहे. त्यावर केंद्र सरकार MSP जाहीर करते. ही जी आहे फक्त अशा तेलबियांसाठी आहे, फक्त आणि फक्त तेलबियांसाठी आहे, आणि अशा तेलबियांसाठी आहे ज्यावरती केंद्र सरकारकडून MSP मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केलं जातंय. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारला दिलेल्या खरेदी हंगामासाठी किंमत समर्थन योजना म्हणजे PSS किंवा किंमत कमतरता भरणा योजना म्हणजे PDPS निवडावी लागते. प्राइस डेफिशियन्सी पेमेंट स्कीम, PDPS म्हणजे प्राइस डेफिशियन्सी पेमेंट स्कीम मध्ये प्राइस सपोर्ट स्कीमच्या विपरीत शेतकऱ्याकडून कृषी मालाची प्रत्यक्ष खरेदी केली जात नाही. तर PDPS योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा माल लिलाव पद्धतीने अधिसूचित बाजारात विकावा लागतो. लिलाव आणि MSP किमतीतील फरक थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो याद्वारे. ओके, PSS मध्ये काय आहे? PSS मध्ये असा भाग आहे की जर कमी भाव मिळत असेल तर सरकार डायरेक्ट खरेदी करेल. ओके, आता PDPS मध्ये सरकार डायरेक्ट खरेदी करणार नाही, त्याचा लिलाव होईल बाजारामध्ये. ओके, आणि समजा आपल्याकडे गहू आहे, गहूची या ठिकाणी जे आहे तर सरकारने ठरवलेली, हे समजा आहे बरं का, अंदाजे लावतोय मी या ठिकाणी, अंदाजे MSP जे आहे तर 2400 आहे असं आपण गृहीत धरूया. MSP 2400 आहे, आणि लिलावाद्वारे तो गहू शेतकऱ्यांचा 2000 रुपयामध्ये जर विकला गेला, लिलावाद्वारे जर 2000 रुपयामध्ये जर विकला गेला, तर MSP आणि लिलाव मध्ये आलेली रक्कम यातला जो फरक आहे कितीचा आहे? 400 रुपये कमी मिळाले शेतकऱ्याला, तर हे 400 रुपये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट बँक खात्यामध्ये टाकतील. ओके, तर हा या ठिकाणी ही आहे PDPS योजना. त्यानंतर खाजगी खरेदी आणि स्टॉकिस्ट योजना PPSS. ओके, खाजगी खरेदी आणि स्टॉकिस्ट योजना तेल बियांसाठी आहे, जेव्हा केंद्र सरकार MSP जाहीर करते. राज्य सरकार PPSS योजना जिल्ह्यामध्ये किंवा निवडक AMPS म्हणजे कृषी उत्पादन आणि पशुधन बाजार समितीमध्ये तेल बियांसाठी खाजगी स्टॉकिस्ट सहभागाने लागू करू शकते. अधिसूचित कालावधीत खाजगी स्टॉकिस्ट नोंदणीकृत शेतकऱ्याकडून MSP वर अधिसूचित तेलबिया खरेदी इकडे करतात. ओके, अशा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान आहे हे PM आशा. ओके, ते आत्ताच आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊया आपण. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीमध्ये विधानसभा पण आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तिकडे BJP सरकार आलं, आणि BJP आल्या त्यांनी आयुष्यमान भारत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, त्या योजनेमध्ये दिल्ली सामील झाला. जोपर्यंत आम आदमी पक्षाची सरकार होती दिल्लीमध्ये, तर PM जन आरोग्य योजनेमध्ये
आयुष्यमान भारत पीएम जन आरोग्य योजनेमध्ये दिल्ली सामील नव्हता. आता दिल्ली त्यामध्ये सामील झालेला आहे. आणि अलीकडेच बघा, पश्चिम बंगाल सुद्धा सामील नव्हता त्यामध्ये. पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये बीजेपी सरकार तिकडे आली आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू झालेली आहे. तर ही योजना काय आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, दिल्लीतील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारने केंद्र सरकार पुरस्कृत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे ABPMJY मध्ये सामील होण्यासाठी 5 एप्रिल 2025 रोजी सरकारसोबत सामंजस्य करार केलेला आहे. त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आपल्याला बघायला मिळेल. आणि ही योजना 2025 पर्यंत फक्त 2 ठिकाणी लागू नव्हती भारतात. एक दिल्ली आणि दुसरा पश्चिम बंगाल. तर 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये दिल्ली सामील झाला आणि 2026 मध्ये आता जून महिन्यामध्ये पश्चिम बंगाल सुद्धा सामील झालेला आहे. दिल्ली हे 35वे आहे आणि पश्चिम बंगाल यामध्ये सामील होणारा 36वा राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश आहे. आणि टोटल 36च आहे आपल्याकडे. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, टोटल 36 आहे. तर 36च्या 36 म्हणजे अख्ख्या भारतामध्ये आता ABPMJY लागू झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने याने सहभाग घेतला नाही. आता या ठिकाणी जे आहेत तर सहभागी झालेला आहे. 10 वर्षाहून अधिक काळ दिल्लीवर राज्य करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी सरकारने या योजनेत सामील होण्याचा नकार दिला होता. आणि आता या ठिकाणी या योजनेमध्ये दिल्ली सुद्धा सामील झालेला आपल्याला बघायला मिळेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण हे जे आहेत ते ABPMJY ची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. आता हे ABPMJY काय आहे, हे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे. तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भारत सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा एक भाग आहे. आयुष्यमान भारत फ्लॅगशिप योजनेचा दुसरा घटक म्हणजे आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रे. केंद्र सरकारच्या स्थानिक आरोग्य संरक्षण योजनेचे PMJY असे नामकरण करण्यात आलेलं आहे. ही जगातील सर्वात मोठी वैद्यकीय विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक कुटुंबातील 5 लोकांना किमान या ठिकाणी जे आहेत तर 5 लाखापर्यंतचा दरवर्षी विमा कव्हर केला जातोय. त्याच्यामुळे या योजनेचा लाभ जवळपास 50 ते 60 कोटी लोकांना होतोय. किती? 50 ते 60 कोटी लोकांना होतोय. त्याच्यामुळे ही योजना जगातील सर्वात मोठी वैद्यकीय विमा योजना आहे. 50 ते 60 कोटी म्हणजे जोक नव्हे. लोकसंख्या एवढी 50 ते 60 कोटी लोकांना एक योजनेचा फायदा होणे जोक नव्हे. कारण तुम्ही जर जगाची रचना बघितली तर जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपला भारत देश आता पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि 200 देश आहेत जगात. त्या 200 देशाला जर लोकसंख्येनुसार आपण उतरत्या क्रमाने जर बसवलंय, उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या, नंतर दुसऱ्या क्रमांकाचा, नंतर तिसऱ्या क्रमांकाचा, असं उतरत्या क्रमांकाने जर बसवलं, शेवटचे जे 100 देश आहे, त्या 100 देशाची मिळून लोकसंख्या 50 कोटी नाही. इव्हन आपण 150 पकडू शकतो. शेवटचे 150 जे देश आहे त्यांची लोकसंख्या 50-60 कोटी नव्हे. आणि एक देश या 50-60 कोटी लोकांसाठी वैद्यकीय विमा योजना राबवत आहे. तो देश म्हणजे महान असा भारत देश. या अंतर्गत पात्र कुटुंबांना दुय्यम आणि तृतीयक काळजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयाचा विमा प्रदान केला जातोय. ओके, कुटुंबातील एक सदस्य किंवा सर्व सदस्य एकत्रितपणे पात्र सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील रुग्णालयामध्ये प्रतिवर्ष 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विम्याचा हप्ता वाटून घेतात. या अंतर्गत सुरुवातीला ही योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी सामाजिक आर्थिक जात जनगणना 2011 म्हणजे SECC द्वारे वंचित आणि व्यावसायिक निकषाच्या आधारे ओळखल्या गेलेल्या गरीब आणि असुरक्षित कुटुंबासाठी होती, म्हणजे सुमारे 55 कोटी लाभार्थी होते. नंतर या योजनेचा विस्तार करून 37 लाख मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते म्हणजे आशा, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक आणि त्यांचे कुटुंब यांचा समावेश करण्यात आला. म्हणजे हे जवळपास 60 कोटी पर्यंत पोहोचलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, या योजनेअंतर्गत कुटुंबाच्या आकारावर कोणतेही बंधन नाही. 2024 मध्ये सरकारने 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सामील केलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, अशी ही योजना आहे.
या योजनेची अंमलबजावणी प्राधिकरण काय आहे? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आहे, जे ABPMJY ची अंमलबजावणी करतोय. ओके, पुढे जाऊया आपण. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 एक महत्वाची योजना आहे. ही सुद्धा एक मिशन म्हणता येईल, एक योजना म्हणता येईल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 काय आहे हे बघूया आपण. 2026चा जो आपला अर्थसंकल्प होता, केंद्रीय अर्थसंकल्प, त्यामध्ये हे या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन म्हणजे ISM 2.0 ची घोषणा करून भारताच्या तंत्रज्ञान धोरणामध्ये एक निर्णायक पाऊल टाकण्यात आलेलं आहे. तर हे आपल्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन ऑलरेडी आपल्या भारत देशामध्ये सुरू आहे. सेमीकंडक्टर उद्योगामध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे तर जगात नाव करायचं आहे. ओके, सेमीकंडक्टर मध्ये चिप्स तयार केल्या जातात. तिथे चिप्स म्हणजे आपले खायचे बालाजी लेस वाले चिप नव्हे, आपल्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी उपयुक्त असणारे ज्या छोट्या छोट्या चिप असतात त्या चिप. ओके, ISM 1.0 अंतर्गत विकसित केलेल्या परिसंस्थेवर आधारित हा नवीन टप्पा धोरणे तयार करणे आणि क्षमता निर्मितीच्या पलीकडे एकात्मता, तांत्रिक खोली आणि जागतिक एकात्मकडे संक्रमण दर्शवतो. ओके, इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 काय राहणार? तर ISM 2.0 चे उद्दिष्ट आहे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया, मेक फॉर द चेंज, मेक फॉर द वर्ल्ड त्या उद्दिष्टांना पुढे नेत जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये भारताला एक विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक भागीदार म्हणून स्थापित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये जवळपास 1000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी किती कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे? ISM 2.0 साठी 1000 कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. कोणकोणत्या लक्ष्यावर केंद्रित क्षेत्र राहणार आहे? कोणते लक्ष केंद्रित क्षेत्र राहणार आहे? तर स्वदेशी उत्पादन करणार आपण. आयात अवलंबित्व आणि पुरवठा व्यत्यय कमी करण्यासाठी भारतात सेमीकंडक्टर उपकरणे, रसायने, वायू आणि साहित्याचे उत्पादन आपण स्वदेशी पद्धतीने करणार. पूर्ण स्टॅक IP विकास, सुरक्षित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक चिप सोल्युशनसाठी एंड टू एंड भारतीय सेमीकंडक्टर बौद्धिक संपत्तीच्या विकासाला प्रोत्साहन देणार आपण. तसेच संशोधन आणि कौशल्य विकासाचा उपयोजित संशोधन आणि प्रगत उत्पादन कौशल्यांना समर्थन देण्यासाठी उद्योग नेतृत्वाखालील संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापित केली जाणार आणि पुरवठा साखळीमध्ये आपण लवचिकता आणणार आहोत. ओके, अशा पद्धतीने आहे उत्पादन. आतापर्यंत आपल्याकडे सेमीकंडक्टर मध्ये कशा पद्धतीने आपण उत्पादन केलेलं आहे? तर भारताने डिसेंबर 2021 मध्ये मंजूर झालेल्या ISM 1.0 अंतर्गत तर डिसेंबर 2021 मध्ये आपण ISM 1.0 मंजूर केला होता. तर त्याचा एक अधिक पाया मजबूत केला आहे. यासाठी जवळपास 76,000 कोटीचा प्रोत्साहन खर्च आणि 50% पर्यंत आर्थिक सहाय्य आहे. डिसेंबर 2025 पर्यंत 6 राज्यांमध्ये 1.60 लाख कोटी म्हणजे 1,60,00,000 1,60,00,000 कोटी 1,60,00,000 कोटी गुंतवणुकीचे 10 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्या सिलिकॉन फॅब्स, कंपाऊंड अर्धवाहक, प्रगत पॅकेजिंग अँड चाचणी सुविधांचा समावेश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता बाजारपेठेचा जर आकार बघितला आपण तर भारतातील सेमीकंडक्टर बाजारपेठ 2023 मध्ये $38 अब्ज वरून 2024-25 मध्ये 45 ते 50 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आणि 2030 पर्यंत जवळपास आपण डबल होणार. 100 ते 110 अब्ज पर्यंत आपल्या भारतातील सेमीकंडक्टर बाजारपेठ वाढणार आहे. त्यासाठी आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी ISM 2.0 आपल्याकडे सुरू करण्यात आलेला आहे. क्लिअर? जाऊया आपण पुढच्या योजनेकडे. जल जीवन मिशन, JJM. जल है तो कल है असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर हे जल जीवन मिशन नेमकं काय आहे, का चर्चेत आहे, आपण बघण्याचा प्रयत्न करू.
महान असे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच एक केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं म्हणण्यात आलंय की जे JJM आहे, जल जीवन मिशन आहे, ते जल जीवन मिशन आता डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. जल जीवन मिशनचा उद्देश आहे की हर घर नल से जल, हर घर नल से जल, प्रत्येक घरामध्ये शुद्ध पेयजल आपल्याला पोहोचवायचं आहे नळाद्वारे. हे JJM चा उद्देश आहे. आता ही योजना 2028 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या विस्तारामुळे कार्यक्रमासाठी आर्थिक तरतूद सुद्धा वाढणार आहे. मिशनचे लक्ष आता पायाभूत सुविधांच्या बांधकामापासून ते सेवा पुरवठ्याकडे आणि ग्रामीण भागात शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याकडे वळणार आहे. नवीन चौकट JJM 2.0 संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्याची, समुदायाचा सहभाग वाढवण्याची आणि डिजिटल देखरेख प्रणाली लागू करण्याची योजना आखत आहे 2.0 मध्ये. जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत वाढलेले आर्थिक वाटप जर बघितलं आपण तर जल जीवन मिशनच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून ग्रामीण भागामध्ये सार्वत्रिक पिण्याच्या पाण्याच्या व्याप्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आर्थिक मदत लक्षणीयरित्या वाढवण्यात आलेली आहे. सरकारने मिशनसाठी जवळपास 8.69 लाख कोटीचे सुधारित एकूण बजेट मंजूर केले आहे. जल जीवन मिशन 2019 मध्ये सुरू झाले तेव्हा केंद्र सरकारचा एकूण पाठिंबा 2.08 लाख कोटी होता. ओके, तर हे 2019 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे जल जीवन मिशन. त्यावेळेस केंद्र सरकारचा एकूण पाठिंबा 2.08 लाख कोटी होता. ते आता जवळपास 8.69 लाख कोटीपर्यंत पोहोचलेलं आपल्याला बघायला मिळेल. आता विस्तार आणि पुनर्रचनेनंतर केंद्र सरकारचा वाटा 1.5 लाख कोटीवरून 3.59 लाख कोटी झालेला आपल्याला बघायला मिळेल. केंद्र सरकारचा वाटा एकूण जे आहे तर या ठिकाणी जे आहेत 8.69 लाख कोटी राहणार, त्यामध्ये राज्य सरकारचा सुद्धा वाटा राहणार आहे. केंद्र सरकारचा वाटा 3.59 लाख कोटी आहे. सुजल भारत फ्रेमवर्कद्वारे डिजिटल देखरेख केली जाणार आहे. तर ह्या योजनेवर जल जीवन मिशनवरती सुजल भारत नावाचा एक डिजिटल फ्रेमवर्क तयार केला जाणार आणि या डिजिटल फ्रेमवर्कद्वारे यावरती देखरेख केली जाणार आहे. तर JJM 2.0 अंतर्गत सुजल भारत एक नवीन राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्क सुरू करण्यात येईल. ही प्रणाली संपूर्ण ग्रामीण पाणी पुरवठा प्रणालीचे डिजिटल मॅपिंग करेल. प्रत्येक गावाला एक अद्वितीय सुजल गाव किंवा सेवा क्षेत्र ID नियुक्त केला जाईल आणि यामुळे पाण्याच्या स्रोतापासून ते घरगुती नळ कनेक्शन पर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. त्यानंतर जल अर्पणद्वारे स्थानिक प्रशासनाचे सक्षमीकरण केलं जाणार. जल जीवन मिशन 2.0 ग्रामीण पाणी पुरवठा प्रणालीमध्ये सामुदायिक मालकी आणि स्थानिक प्रशासनावर विशेष भर देते. ग्रामपंचायत आणि ग्राम प्राणी आणि स्वच्छता समित्या प्रकल्पाच्या पडताळणी आणि ऑपरेशन मध्ये सहभागी असतील. जल अर्पण उपक्रमांतर्गत स्थानिक संस्था औपचारिकपणे पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाच्या पूर्णतेचे प्रमाणन करतील या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीने हे जल अर्पण आहे. त्यानंतर जल उत्सव सुद्धा साजरे केले जाणार. जल उत्सव पाणी पुरवठ्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी सरकार जल उत्सव नावाच्या वार्षिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देईल. गावातील रहिवासी त्यांच्या पाणी पुरवठा व्यवस्थेचा देखभाल आणि पुनरावलोकनात सहभागी होतील. हा कार्यक्रम स्थानिक सांस्कृतिक परंपरांना जल संसाधन जागरूकतेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार. तर जल उत्सव साजरा केला जाणार. ओके, अशा पद्धतीने हे जल जीवन मिशन आहे. 2019 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे. 2019 पासून आतापर्यंत या योजनेची उपलब्धी जर आपण बघितली तर 2019 मध्ये फक्त 32.3 दशलक्ष ग्रामीण कुटुंबांना, म्हणजे सुमारे 17% एकूण ग्रामीण कुटुंबापैकी 17% कुटुंबांना नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होती. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 125.6 दशलक्षाहून अधिक नवीन नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आलेली आहे. सध्या भारतातील 193.6 दशलक्ष ग्रामीण कुटुंबापैकी अंदाजे 158.0 दशलक्ष ग्रामीण कुटुंबाकडे नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे जवळपास एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी 81% लोकांकडे आता नल से जल, हर घर नल से जल जात आहे बुवा. ओके, असं यांचं म्हणणं आहे. तर हे जल जीवन मिशन आहे 2028 पर्यंत वाढवण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे? ही प्रधानमंत्री मुद्रा योजना आपण बघण्याचा प्रयत्न करूया, कारण या योजनेमध्ये सुद्धा थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. जेव्हा योजना सुरू झाली होती
तेव्हापासून आतापर्यंत थोडाफार यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. बदल असा झालेला आहे की ज्या श्रेण्या होत्या, ओके, तरुण श्रेणी, ओके, त्या श्रेण्या होत्या, त्या श्रेणीमध्ये एक वाढ करण्यात आलेली आहे. ओके, मृदा, मृदा नव्हे, मुद्रा आहे. मृदा, हे बघा, मृदा हे वेगळं आहे, याला आपण माती म्हणतोय. मुर्दा वेगळं आहे, याला आपण शव म्हणतोय. ओके, आणि मुद्रा वेगळं आहे, याला आपण चलन म्हणतोय, रोख पैसे म्हणतोय. ओके, ओके, मुद्रा. ओके, तर या पद्धतीचा हा भाग आहे. तर प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. काय झालं इकडे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, या योजनेला सुरू होऊन 10 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, टोटल 10 वर्ष. 8 एप्रिल 2025 मध्येच 10 वर्ष पूर्ण झालेली आहे या योजनेला. म्हणजे ही योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आलेली होती. ओके, तर या पद्धतीचे हे या ठिकाणी आहे. ओके, तर या पद्धतीची ही योजना आहे, 10 वर्ष झालेली आहे. आता बघा, या योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर 8 एप्रिल 2025 15 रोजी लॉन्च करण्यात आली. अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे तर मुद्रा आहे. सूक्ष्म युनिट विकास आणि पुनर्वित्त संस्था आहे ती. ओके, तारणमुक्त कर्ज 20 लाखापर्यंत दिलं जातं या अंतर्गत. कर्ज देणाऱ्या संस्था वेगवेगळ्या बँका, NBFC, MFI, RRB हे याला कर्ज देऊ शकतात. कर्जाच्या श्रेणी, नवीन श्रेणी यामध्ये एक वाढवण्यात आलेली आहे, तरुण प्लस नावाची. तरुण प्लस नावाची ही नवीन श्रेणी वाढवण्यात आलेली आहे. अगोदर 3 श्रेणी होत्या. ओके, ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस 3 श्रेणी होत्या. आता एक नवीन श्रेणी या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. पहिली जी श्रेणी आहे ती आहे शिशु. या अंतर्गत 50,000 पर्यंतचं लोन दिलं जातंय उद्योगधंद्यासाठी. ओके, दुसरी आहे किशोर. जर तुम्ही 50,000 पहिली श्रेणीमध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीने परतफेड केली तर तुम्ही किशोरमध्ये जाता. 50,000 पासून ते 5 लाख रुपयापर्यंतचा कर्ज तुम्हाला मिळतोय. आणि तिसरी आहे तरुण. यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंतचं कर्ज. अशा पद्धतीची ही मुद्रा योजना होती. आता त्यामध्ये तरुण प्लस नावाची एक श्रेणी जोडण्यात आली. या अंतर्गत जर तुम्ही तिन्ही श्रेण्याच्या चांगल्या पद्धतीने परतफेड केली तर तुम्हाला 10 लाख ते 20 लाखापर्यंतचं लोन या ठिकाणी मिळू शकतोय. ओके, अशा पद्धतीचं आहे. आता 10 वर्षातील प्रमुख कामगिरी जर बघितली आपण या योजनेची, एकूण मंजूर कर्ज 52 कोटी रुपयापेक्षा जास्त. एकूण कर्ज मूल्य 32.61 लाख कोटी रुपये. सूक्ष्म कर्जावरून लहान कर्जाकडे वळत आहे. किशोरवयीन कर्जाचा वाटा आर्थिक वर्ष 2016 मध्ये 5.9% वरून आर्थिक वर्ष 2025 मध्ये 44.7 पर्यंत वाढलेला आपल्याला बघायला मिळेल. महिलांचा वाटा यामध्ये 68% आहे. एकूण लाभार्थ्यामध्ये, मुद्रा योजनेच्या एकूण लाभार्थ्यामध्ये महिलांचा वाटा 68% आहे. सरासरी वितरण जर बघितलं तर आर्थिक वर्ष 16, आर्थिक वर्ष 25 13% CAGR ने वाढून 62,679 वरती पोहोचलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, अशा पद्धतीने आहे हे. तसेच सामाजिक समावेशन, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक लाभार्थी जर बघितले आपण तर 50% चलन खाती अनुसूचित जाती जमाती ओबीसी उद्योजकाकडे आहेत. 11% लाभार्थी अल्पसंख्याक समुदायातील आहे. समावेशक वाढ आणि आर्थिक समानतेसाठी योजनेची वचनबद्धता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, अशा पद्धतीचं हे मुद्रा योजना तुम्हाला बघायला मिळेल. त्याला IMF कडून जागतिक मान्यता मिळालेली आहे या योजनेला. ओके, ओके, बघा 2017 मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेला मान्यता मिळाली. 2019 मध्ये सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा दिल्याबद्दल कौतुक करण्यात आलं IMF कडून. 2023 मध्ये महिलांच्या मालकीच्या MSME वर लक्ष केंद्रित करण्यात आलंय म्हणून या ठिकाणी करण्यात. 2024 मध्ये स्वयंरोजगार आणि औपचारिकरणाचा चालक म्हणून ओळखले गेले. कर्ज वाटपामध्ये आघाडीवर असलेली राज्य, कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त कर्ज वाटप झालेलं आहे बुवा मुद्रा योजनेअंतर्गत तर यामध्ये तामिळनाडू आघाडीवरती आहे. तामिळनाडूने सर्वात जास्त कर्ज वाटप केलेलं आहे 3.23 लाख कोटी. त्यानंतर महाराष्ट्र आपला 6व्या क्रमांकावरती आहे कर्ज वाटप करण्याच्या बाबतीमध्ये. केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर जम्मू काश्मीर सर्वात टॉप वरती आहे कर्ज वाटप करण्यामध्ये. ओके, पुढे जाऊया आपण. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. ओके, या योजनेबद्दल थोडीशी माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. काय आहे ही धनधान्य कृषी योजना? अर्थमंत्र्यांनी अलीकडे त्यांच्या विक्रमी 8व्या केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना
या विकसनशील कृषी जिल्हा कार्यक्रमाची घोषणा केलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर हे अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेली ही योजना आहे, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. हा एक नवीन उपक्रम आहे ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रातील आव्हानाचा सामना करणाऱ्या 100 प्रदेशातील शेतकऱ्यांना आधार देणे. ओके, राज्य सरकारच्या सहकार्याने या योजनेचे देशातील 100 जिल्हे कव्हर केले जाणार आहे. सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. ओके, 1,70,00,000. या योजनेचा उद्देश आहे ग्रामीण भागात संधी निर्माण करणे. ओके, जेणेकरून स्थलांतर हा एक पर्याय राहणार नाही. ओके, तर जवळपास 5 प्रमुख क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करणार आहे ही योजना. कृषी उत्पादकता वाढवली जाणार, सिंचन सुविधा सुधारली जाणार, क्रेडिट उपलब्धता सुधारतील शेतकऱ्यांची, त्यांना क्रेडिट मिळेल, पीक विविधीकरण आणि शाश्वत कृषी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आणि पंचायत आणि ब्लॉक स्तरावर कापणीनंतरच्या साठवणुकीसाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार. अशा 5 प्रमुख क्षेत्रावरती ही प्रधानमंत्री कृषी धनधान्य योजना अवलंबून राहणार आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपला महाराष्ट्र या ठिकाणी जे आहे तर पहिल्या क्रमांकावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सौर कृषी पंप योजना आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्राने एकाच महिन्यात जवळपास 45,911 सौर सिंचन पंप बसून गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. आपल्या महाराष्ट्राने गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. कशाशी संबंधित रेकॉर्ड होता हा? की एका महिन्यामध्ये आपण जवळपास अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 45,991 सौर सिंचन पंप बसवले होते. हा एक गिनीस रेकॉर्ड झालेला आपल्याला बघायला मिळेल. त्यासाठी एक योजना आपण राबवतोय. त्या योजनेचं नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप नावाची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सौर सिंचन पंप बसवण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने या बसवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले आणि या कामगिरीबद्दल जागतिक स्तरावरती आपली प्रशंसा मिळवली. सर्वांसाठी सौर पंप योजना पंप खर्चाचा बहुतांश भाग व्यापते, ज्यामध्ये शेतकरी फक्त 10% पैसे देतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 30% आणि राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळतोय. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना जवळपास 95% अनुदान मिळते. त्यांना फक्त 5% योगदान देण्याची गरज आहे इकडे. ओके, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पंप बसवण्यात आले. ओके, आता महाराष्ट्राचा विचार आपण करत आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपण केला. तर कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पंप बसवण्यात आले? तर बीड जिल्ह्यामध्ये. जालन्यामध्ये अंदाजे 6,000, छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,000, बीडमध्ये 7,000 पंप बसवण्यात आलेले आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे तो टॉप वरती राहिलेला बीड जिल्हा. नियमित वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्याने 1.05 दशलक्ष सौर पंप बसवण्याची योजना सुद्धा आखलेली आहे. प्रत्येक स्थापनेसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि लाभार्थी शेतकरी यांच्याकडून संयुक्त तपासणी सुद्धा केली जाते आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड हे स्थापनेनंतर देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी देखील घेते. ओके, अशा पद्धतीचा हा भाग आहे. ओके, पुढे जाऊया आपण. बायोफार्मा शक्ती उपक्रम. युनियन बजेट 2026 मध्ये बायोफार्मा शक्ती प्लॅन किंवा बायोफार्मा शक्ती उपक्रम या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. काय आहे हा बायोफार्मा शक्ती उपक्रम? आपण बघण्याचा प्रयत्न करूया. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2026-27 अर्थसंकल्पामध्ये बायोफार्मा शक्ती उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. तर बायोफार्मा शक्ती उपक्रम आपण सुरू करणार आहोत. तर काय आहे हे बायोफार्मा शक्ती उपक्रम आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, बायोफार्मा शक्ती म्हणजे ज्ञान तंत्रज्ञान नवोपक्रमाद्वारे आरोग्य सेवा प्रगतीसाठीचं हे धोरण आहे. हे भारताला जागतिक बायोफार्मास्युटिकल उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. हे बायोलॉजिक्स आणि बायो सिमिलरच्या देशांतर्गत उत्पादनासाठी एक परिसंस्था तयार करेल. ओके, बायोलॉजिक्स जे असतात आणि बायोसिमिलर्स जे असतात त्याचं देशांतर्गत उत्पादन करायचं आहे आपल्याला. त्यासाठी एक परिसंस्था स्थापन करेल. हे यात बायोफार्मा केंद्रित नेटवर्क, 3 नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था आणि स्थापन करणे आणि विद्यमान 7 संस्थांचे अपग्रेड करणे समाविष्ट आहे. त्यामध्ये 3 जे आहेत तर बायोफार्मा केंद्रित नेटवर्क स्थापन केले जातील.
3 ठिकाणी राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था या ठिकाणी स्थापन केल्या जाणार आहे या बायोफार्मा शक्ती अंतर्गत. हे संपूर्ण भारतामध्ये क्लिनिकल चाचणी स्थळांचे नेटवर्क देखील तयार करेल. या उपक्रमामुळे प्रगत बायो मॅन्युफॅक्चरिंग पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक वाढेल आपली. नवोपक्रमांना प्रोत्साहन मिळेल आपल्याकडे. उच्च मूल्य असलेल्या पुढील पिढीच्या उपचारामध्ये भारताची क्षमता वाढेल. याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे बायोफार्मास्युटिकल केंद्रित नवोपक्रम आणि उत्पादन नेटवर्क तयार करणे असेल, जे मधुमेह, कर्करोग, ऑटोइम्युन विकारासारख्या असंसर्जन रोगाच्या वाढत्या ओझ्यासह भारताच्या वेगाने बदलणाऱ्या रोगांच्या लँडस्केपला प्रतिसाद देईल. ओके, आता बायोलॉजिक्स काय? तर बायोलॉजिक्स ही सजीवापासून मिळवलेली जटिल औषधे आहे. वेगवेगळ्या सजीवापासून त्यांच्या जटिल उत्पादन प्रक्रियेमुळे पारंपरिकपणे त्याची उपलब्धता मर्यादित झालेली आहे आणि प्रामुख्याने उच्च तंत्रज्ञान असलेल्या देशामध्ये हे वापरले जातात. आता बायोसिमिलर्स काय आहे? तर बायोलॉजिक औषधांची अत्यंत समान आवृत्ती आहे. ती उपचारात्मक समतुल्यता सुनिश्चित करण्यासाठी व्यापक विश्लेषणात्मक अभ्यास आणि कठोर प्री क्लिनिकल अँड क्लिनिकल चाचण्याद्वारे विकसित केली आहे. ही उत्पादने तितकेच प्रभावी आणि सुरक्षित पर्याय देतात, बाजारातील स्पर्धा वाढवतात आणि जैविक उपचारांचा खर्च कमी करतात. बायोसिमिलर्स. ओके, अशा पद्धतीने आहे बायोफार्मा शक्ती. क्लिअर? ओके, यामध्ये शक्ती जे आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे. शक्तीचा लॉंग फॉर्म आहे स्ट्रॅटेजी फॉर हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन, म्हणून हे शक्ती या ठिकाणी आलेलं आहे. बायोफार्मामध्ये हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन आपल्याला आणायचं आहे. अशा पद्धतीचे आहे. यासाठी जवळपास 10,000 कोटी रुपयाची तरतूद नेक्स्ट 5 इयर मध्ये करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण. दिव्यांग जन कौशल योजना आणि दिव्यांग जन सहारा योजना. दिव्यांग सहारा योजना त्याला आपण म्हणूया. दिव्यांग जन कौशल योजना म्हणा या दिव्यांग जन सहारा योजना म्हणा. काय आहे या योजना? जे अपंग लोक आहेत आपल्याकडचे, जे दिव्यांग लोक आहेत आपल्याकडचे, त्यांना कौशल्य कोणत्याही एखाद्या कौशल्यामध्ये त्यांना पारंगत करण्यासाठी किंवा त्यांना सहारा देण्यासाठीच्या या योजना आहे. याबद्दल थोडीशी माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करूया. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगजन कौशल योजना आणि दिव्यांगजन सहारा योजना जाहीर करण्यात आलेली आहे. तर हे अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. त्यापैकी दिव्यांगजन कौशल योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर ही योजना फक्त आणि फक्त अपंग व्यक्तींसाठी करण्यात आलेली आहे. मग तो अपंग व्यक्ती मेल असेल और फिमेल असेल चालेल. ओके, या योजनेचा उद्देश आहे दिव्यांगांना, अपंग व्यक्तींना प्रतिष्ठित उपजीविकेच्या संधीसाठी प्रशिक्षित करणे. की तो जो अपंग व्यक्ती आहे कोणाच्या भरोश्यावर राहू नये बुवा, त्याने त्याचं स्वतःचं या ठिकाणी कोणत्या तरी एखाद्या कौशल्यामध्ये पारंगत होऊन स्वतःच्या उपजीविकेचं स्वतः या ठिकाणी हे करायला तयारी करायला यासाठी हे प्रशिक्षित केलं जाणार. याद्वारे ही योजना प्रतिष्ठित उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक अपंग गटासाठी उद्योग संबंधित सानुकूलित प्रशिक्षण प्रदान करेल. समावेश केलेल्या क्षेत्रामध्ये हे समाविष्ट आहे माहिती तंत्रज्ञानमध्ये, ॲनिमेशन मध्ये, व्हिज्युअल इफेक्ट्स मध्ये, गेमिंग अँड कॉमिक्स मध्ये, हॉस्पिटॅलिटी अँड फूड अँड पे जे कार्य केंद्रित आणि प्रक्रिया चलित भूमिका आहे त्यामध्ये यांना कौशल्याने पारंगत केलं जाणार आहे. ओके, आता दिव्यांगजन सहारा योजना काय आहे? आता पहिल्यामध्ये काय आहे कौशल्य योजनेमध्ये की अपंग लोकांना या ठिकाणी जे आहे तर त्यांची उपजीविकेच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कोणत्या तरी एखाद्या कौशल्याचं प्रशिक्षण प्रदान करणे आहे. आता सहारामध्ये हे भारतीय कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळ ALMICO ला खालील उत्पादन वाढवण्यास मदत करते. म्हणजे उत्पादन वाढवण्यास मदत करते. यामध्ये उच्च गुणवत्तेची सहाय्यक उपकरणे, सघन संशोधन आणि विकास आणि उत्पादन डिझाईन आणि सेवामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसह प्रगत तंत्रज्ञान एकत्रित करणे, सहाय्यक उत्पादनामध्ये गतिशीलता सहाय्य, कमी दृष्टी आणि श्रवण दोष असलेल्या लोकांसाठी उपकरणे, ई ब्रेल रीडर, स्मार्ट संवहन यंत्र आणि विविध कार्यात्मक गरजानुसार तयार केलेले संज्ञानात्मक समर्थन उपाय यांचा समावेश यामध्ये असणार आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधान दिव्यांग केंद्रांना बळकटी देईल. सहाय्यक तंत्रज्ञान मार्ट आधुनिक किरकोळ शैलीतील केंद्र स्थापन करण्यास समर्थन देईल. ओके, तशा पद्धतीची हे सहारा योजना आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र काय आहे? आता प्रधानमंत्री दिव्यांग केंद्रांना या योजनेद्वारे बळकटी मिळणार आहे. तर प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र नेमकं काय आहे?
तर पात्र दिव्यांगजन किंवा अपंग व्यक्ती आणि वृद्ध लाभार्थ्यांना एकाच छताखाली मूल्यांकन, सल्लामसलत, वितरण आणि प्रसूतीनंतरची काळजी यासह एकात्मिक सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ही केंद्रे आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे स्थापन केली जात आहे. ALIMCO ही दिव्यांग व्यक्तींना सक्षमीकरण विभाग अंतर्गत एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आर्टिफिशियल लिम्बस मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाचं, ओके, या पद्धतीचं आहे. या पद्धतीने दिव्यांगजन सशक्तीकरण आहे. इम्पॉवरिंग दिव्यांगजन, दिव्यांगजनांना एम्पॉवर करण्यासाठी दिव्यांगजन कौशल योजना आणि दिव्यांगजन सहारा योजना आपल्याकडे सुरू करण्यात आलेले आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण. महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम. महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम आहे हा. काय आहे हा उपक्रम आपण बघण्याचा प्रयत्न करूया. हा सुद्धा बजेट 2026 मध्ये घोषित करण्यात आलेला आहे. बघा, अलीकडे सादर झालेल्या 2026-2027च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी खादी, हातमाग आणि हस्तकला बळकट करण्याच्या उद्देशाने, बघा, खादी उद्योग असेल, हातमाग उद्योग असेल आणि हस्तकला उद्योग असेल, हे बळकट करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. तर महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम आपल्याकडे सुरू केलं जाणार. कशासाठी? खादी उद्योग, हातमाग उद्योग, हस्तकला उद्योगांना बळकट करण्यासाठी. याबद्दल बोलायचं झालं, या उपक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर भारताच्या पारंपरिक हस्तकला क्षेत्रांना बळकट करण्यासाठी 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश, ब्रँडिंग आणि बाजारपेठेतील दुवे सुधारून खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्रांना बळकट करण्यासाठी हा एक महत्वाचा उपक्रम आहे. कारागीर आणि विणकरांसाठी शाश्वत उपजीविका सुनिश्चित करताना, ओके, पारंपरिक ग्रामीण उद्योगांना अधिक स्पर्धात्मक बनवण्याचे याचे उद्दिष्ट आहे. ओके, हा कार्यक्रम प्रामुख्याने विणकर असतील, ग्रामोद्योग असतील, एक जिल्हा एक उत्पादन म्हणजे ODOP, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट उपक्रमाचे लाभार्थी असतील आणि ग्रामीण तरुणांना लक्ष करतोय आणि MGGSI संरचनात्मक आव्हानांना तोंड देण्याची उद्दिष्ट ठेवतो महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजना. ओके, यामध्ये विखंडित पुरवठा साखळी, विसंगत गुणवत्ता मानके आणि मर्यादित बाजारपेठेतील दुवे समाविष्ट आहे. यामध्ये पारंपरिक कारागिरी जपताना कारागिरांना आधुनिक उत्पादन पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित करणारे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे चांगल्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगद्वारे बाजारपेठेतील प्रवेश सुधारणे, ज्यामुळे कारागिरांना संघटित किरकोळ विक्री आणि निर्यात बाजारपेठ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रवेश मिळणे शक्य होईल. ओके, हे व्होकल फॉर लोकलच्या अंतर्गत या ठिकाणी हे सुसंगत आहे त्याच्याशी संबंधित. ओके, तशा पद्धतीचा हा भाग या ठिकाणी आहे महात्मा गांधी ग्राम स्वराज अभियान. ओके, पुढे जाऊया आपण. राष्ट्रीय भूस्थानिक मिशन. आता हा राष्ट्रीय भूस्थानिक मिशन काय आहे, हा सुद्धा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये योजनेमध्ये तशा योजना तर आपल्याकडे शेकडो आहे, योजना तर शेकडो आहे. 2 तासाच्या लेक्चरमध्ये भारतातील सगळ्या योजना जर बघायच्या झाल्या तर शक्यच नाही. त्यांची नावं सुद्धा वाचू शकत नाही. नुसतं नाव वाचायचं पुढे जायचं, नाव वाचायचं पुढे जायचं, तरी 2 तासापेक्षा जास्त कालावधी लागेल एवढ्या योजना आहे. आपण या ठिकाणी ज्या लेटेस्टमध्ये सुरू झालेल्या योजना, ज्या जुन्या योजना आहे पण त्यामध्ये काही बदल झालेले असेल अशा योजना, त्या योजनेला 10 वर्ष वगैरे पूर्ण झालेली आहे अशा योजना, हे बघण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण जी योजना चर्चेत असते त्याच योजनेवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय. ओके, तर राष्ट्रीय भूस्थानिक मिशन काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अलीकडेच अर्थमंत्र्यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय भूस्थानिक मिशन सुरू करण्याची घोषणा केली. ओके, हे काय आहे राष्ट्रीय भूस्थानिक मिशन? हा उपक्रम पायाभूत भूस्थानिक पायाभूत सुविधा आणि डेटा विकसित करण्यासाठी, पायाभूत सुविधा प्रकल्पांची सुधारित रचना आणि अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी विद्यमान PM गती शक्ती फ्रेमवर्कला लाभ देईल. ओके, जमिनीच्या नोंदीचे आधुनिकीकरण करणे, जमिनीच्या नोंदीचे आधुनिकीकरण करणे, सर्व शहरी नियोजन वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा उद्देश आहे जमीन विवाद आणि अकार्यक्षम जमीन वापराशी संबंधित आव्हाने सोडवणे. हा सुद्धा त्याचा एक मुख्य उद्देश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता भूस्थानिकशी संबंधित हे मिशन आहे. तर भूस्थानिक नेमकं काय असतोय भूवा? तर भूस्थानिक म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विशिष्ट स्थानाशी संबंधित डेटा किंवा माहिती. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील
विशिष्ट स्थानाशी संबंधित डेटा किंवा माहिती उसको भूस्थानिक बोला जाता है. ओके, हे एक मजबूत भूस्थानिक डेटाबेस तयार करून सरकार जमीन सुधारणामध्ये गुंतलेल्या प्रक्रियांना अधिक कार्यक्षम पारदर्शक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते. या हालचालीमुळे केवळ सरकारी संस्थांनाच नव्हे तर भूस्थानिक आणि ड्रोन कंपन्यासह खाजगी भागधारकांना सुद्धा फायदा होईल असा अंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तशा पद्धतीचा हा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. भूस्थानिक मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. नशामुक्त भारत अभियान एक महत्वाचं अभियान आहे. हे महत्वाची योजना या ठिकाणी म्हणता येईल. ओके, तरुणांसाठी एक महत्वाची योजना याला म्हणता येईल, कारण आजची तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. आजची तरुणाई व्यसनाच्या आहारी जाताना आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी नशामुक्त भारत अभियान आपल्या देशामध्ये राबवला जातो. काय आहे ते आपण बघूया. शिक्षण मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियान या देशवासी अंमलबजावण्यासाठी 3 वर्षाची कृती योजना जाहीर केली आपल्या भारताच्या शिक्षण मंत्रालयाने. ओके, शिक्षण मंत्री तर आपले सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे, धर्मेंद्र प्रधान. त्यांना राजीनामा देण्यासाठी जे आहेत तर सर्व लोक या ठिकाणी आंदोलन करत आहात. ओके, त्या आंदोलनाला आपला सुद्धा पाठिंबा आहे. ओके, आणि देऊन टाकायला पाहिजे, एवढं काही मोठी गोष्ट नाही. मोदी साहेबांनी सुद्धा लोक या ठिकाणी मागणी करत आहे, खास करून विद्यार्थी मागणी करत आहे. ओके, तर राजीनामा घेऊन टाकायला पाहिजे. असो, तर शिक्षण मंत्रालयाने 3 वर्षाची कृती योजना जाहीर केली. कशासाठी? नशामुक्त भारत अभियानासाठी. काय आहे तर मार्च 2026 मध्ये शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव आणि गृह मंत्रालयाचे गृह सचिव आणि शाळामध्ये नशामुक्त भारत अभियान कृती योजनेची मिशन मोड अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना एक संयुक्त सूचना जारी केलेली आहे. ओके, त्याच्यामुळे हे नशामुक्त भारत अभियान आपल्याला माहिती पाहिजे. याचं उद्दिष्ट आहे, असा राष्ट्रीय उपक्रम आहे ज्याचा उद्देश अंमली पदार्थ मुक्त भारत निर्माण करणे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील अंमली पदार्थाच्या गैरवापराला प्रतिबंध करणे, शाळांमध्ये अंमली पदार्थाच्या हानिकारक परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करणे याचा समावेश आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 15 ऑगस्ट 2020 रोजी हे सुरू करण्यात आलं होतं. तर नशामुक्त भारत अभियान कधी सुरू करण्यात आलं होतं तर नशामुक्त भारत अभियान 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करण्यात आलं होतं. कोणत्या मंत्रालयाने सुरू केलंय बुवा हे? तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे हे सुरू करण्यात आलं. यामध्ये प्रमुख तरतुदी काय होतं? यानुसार शाळाच्या सभोवतालचा 500 मीटरचा परिसर अंमली पदार्थ मुक्त क्षेत्र म्हणून घोषित करणे अनिवार्य आहे आणि शाळा प्रमुख किंवा नोडल शिक्षकांना कोणत्याही उल्लंघनाची माहिती पोलिसासह स्थानिक अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. ओके, सर्वांगीण दृष्टिकोन जर बघितला तर कृती आराखड्यामध्ये जनजागृती कार्यक्रम, शाळांमधील प्रतिबंधात्मक शिक्षण, शिक्षक आणि मुख्याध्यापकांची क्षमता बांधणी, तसेच मादक पदार्थ मुक्त वातावरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पोस्टर्स, फलक, सर्जनशील मोहिमा यासारखी माहिती शिक्षण आणि संवाद उपक्रमाचा समावेश यामध्ये आहे. ओके, नदी खोरे व्यवस्थापन योजना. नदी खोरे व्यवस्थापन योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. द रिव्हर बेसिन मॅनेजमेंट स्कीम आहे ही. RBM म्हटलं जातं, रिव्हर बेसिन मॅनेजमेंट स्कीम या ठिकाणी आहे. नदी खोऱ्याचं व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला. ओके, त्यासाठीची ही योजना आहे. का चर्चेत आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर महान अशा आपल्या भारताच्या जलसंपत्तीच्या विशेषतः खोरे पातळीवर एकात्मिक आणि शाश्वत व्यवस्थापनावरती भर दर्शवत नदी खोरे व्यवस्थापन योजनेला 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी 2026-27 ते 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नदी खोरे व्यवस्थापन योजना ऑलरेडी आपल्याकडे सुरू आहे. या योजनेला आता आपण काय केलेलं आहे की 16वा वित्त आयोग आहे, सुरू झालेला आहे आपल्याकडे. 16वा वित्त आयोग स्थापन झालेला आहे. त्या 16वा वित्त आयोगाचा जो कालावधी आहे 2026 से लेके 2030-31 तक, त्यापर्यंत याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे नदी खोरे व्यवस्थापन योजनेला. आता ही नदी खोरे व्यवस्थापन योजना काय आहे? RBM योजना हा एक केंद्रीय उपक्रम असून जलशक्ती मंत्रालय आणि नदी विकास गंगा पुनरुज्जीवन विभागद्वारे याची अंमलबजावणी केली जाते. नदी खोरे पातळीवर पृष्ठजल आणि भूजल यांचे एकात्मिक नियोजन करणे, शाश्वत वापर आणि संवर्धन सुनिश्चित करणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. जलसंपत्तीकडे स्वतंत्रपणे पाहण्याऐवजी या योजनेअंतर्गत संपूर्ण नदी खोऱ्याला, ज्यात नद्या येतात, त्यांच्या उपनद्या येतात,
तलाव येतात, भूजल यांचा समावेश आहे. एक एकात्मिक आणि परस्पर जोडलेली प्रणाली म्हणून संबोधले जाते. ओके, तशा पद्धतीने हे जलसंपत्ती आपल्याला बघायला मिळेल. आता संस्थात्मक चौकट काय म्हणते? नदी खोरे व्यवस्थापन योजनेचे 2 प्रमुख घटक आहेत. पहिलं आहे ब्रह्मपुत्रा मंडळ आणि जलसंपदा विकास संशोधन योजना. ओके, ज्याची अंमलबजावणी केंद्रीय जल आयोग आणि राष्ट्रीय जल विकास संस्था यांच्या मार्फत केली जाईल. ओके, 2 प्रमुख घटक आहे या ठिकाणी. तर ब्रह्मपुत्रा मंडळ काय आहे? हे ईशान्य प्रदेशातील नदी खोरे नियोजन, पूर नियंत्रण आणि धूप व्यवस्थापन, जल निस्सारण विकास आणि जलसंपदेच्या शाश्वत विकास व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करेल. ओके, याची अंमलबजावणी केंद्रीय जल आयोग करणार आहे. ओके, कोण करणार आहे? राष्ट्रीय जल विकास संस्था आणि केंद्रीय जल आयोग. मग केंद्रीय जल आयोग काय आहे? हे दुर्गम भागातील जलसंपदा प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करते आणि सर्वेक्षण व तपासणी करते. तर राष्ट्रीय जल विकास संस्था जी आहे ती राष्ट्रीय स्तरावर जल नियोजनाचे काम हाती घेते. विशेषतः आंतरनदी जोडणी कार्यक्रमासाठी व्यवहारता अहवाल तयार करते. ओके, हे राष्ट्रीय सुरक्षा, जल सुरक्षा आणि आंतरसीमा व्यवस्थापन, पूर नियंत्रण, पर्यावरणीय शाश्वततेसाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या सामरिकदृष्ट्या जलसंपन्न परंतु अविकसित क्षेत्रांना लक्ष्य करते. ओके, प्रमुख लक्ष्य क्षेत्रामध्ये ब्रह्मपुत्रा, बराक, तिस्ता, सिंधू खोऱ्यांचा समावेश असून ईशान्येकडील राज्य जम्मू आणि काश्मीर व लडाख यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिव्हर बेसिन मॅनेजमेंट स्कीम, रिव्हर बेसिन मॅनेजमेंट स्कीमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. इन्शुअर प्रोटेक्शन, इम्पॉवरमेंट अँड सस्टेनेबल यूज ऑफ वॉटर रिसोर्सेस अक्रॉस रिव्हर बेसिन मधला. ओके, प्रमोट डेव्हलपमेंट ऑफ सरफेस वॉटर अँड ग्राउंड वॉटर रिसोर्सेस, आपल्याला पृष्ठभागावरील म्हणजे तलावातील पाणी आणि जमिनीखालील पाणी यांचं या ठिकाणी जे आहेत आपल्याला प्रमोट डेव्हलपमेंट करायचं आहे. त्याचं अंडरटेक सर्वे करून या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन आणि प्रिपरेशन ऑफ बेसिन मास्टर प्लॅनचं या ठिकाणी करायचं आहे. ओके, अशा पद्धतीचा हा भाग आहे. ऑक्टोमस ऑफ RBM. ओके, तर इम्प्रुव्हमेंट इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर याद्वारे जे आहेत तर इरिगेशन जलसिंचनचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला इम्प्रूव्ह करणार आपण. इन्क्रीज हायड्रो पॉवर जनरेशन, जल विद्युत शक्ती जी आहे आपली जलवीज मध्ये आपण जी आपलं हे आहे आतापर्यंत जलविद्युत क्षमता जेवढी होती त्यामध्ये आपल्याला वाढवायची आहे. बेटर फ्लड अँड इरोशन कंट्रोल अलॉंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, आणि पूर परिस्थिती या ठिकाणी हाताळण्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचं आहे. सस्टेनेबल वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, शाश्वत पाणी संपादन मॅनेजमेंट करायचं आहे आपल्याला. ओके, तर हे सगळे याचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर ब्रह्मपुत्रा बोर्ड, सेंट्रल वॉटर कमिशन अँड नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी याद्वारे हे या ठिकाणी जे आहे तर इम्प्लिमेंटेशन केलं जातंय RBMचं. स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ RBM, नॅशनल वॉटर सिक्युरिटी, क्रॉस बॉर्डर रिव्हर मॅनेजमेंट, फ्लड प्रॉन रिजन ऑफ द नॉर्थ ईस्ट आणि हायड्रो पॉवर प्रोटेक्शन इन हिमालयन रिव्हर्स, हे याचं या ठिकाणी स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण पुढच्या योजनेकडे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा आहे. काय आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे त्याचा 3रा टप्पा सुरू आहे आणि तो 3रा टप्पा 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत बस्त्यांना ग्रामीण कृषी बाजारपेठा, उच्च माध्यमिक शाळा तसेच रुग्णालयांशी जोडणाऱ्या मुख्य मार्गांचे, ग्रामीण भागांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गाचे एकत्रीकरण केलं जाणार आहे आणि या सुधारित योजनेला जवळपास 83,977 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. ओके, तशा पद्धतीचं जे आहे तर हे आपल्याला बघायला मिळेल. ओके, या अंतर्गत बरेच काही पूल बांधकाम केलं जाणार आहे. ती कंत्राट झालेली कामं, निविदा जी आहेत जे अजून पूर्ण झालेले नाहीत ते पूर्ण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पूर्वी मंजूर झालेल्या रस्त्यावर 161 नवीन पूल बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. अंदाजे 961 कोटी रुपये खर्च अपेक्षित असणाऱ्या पुलांसाठी मंजुरी, निविदा आणि कंत्राट देण्याची प्रक्रिया पुढे जात आहे. या पद्धतीने हे सगळं काही या योजनेअंतर्गत आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. PM पोषण योजना. ओके, PM पोषण स्कीम काय आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. PM पोषण
स्कीम. भारत सरकारने पीएम पोषण योजनेअंतर्गत इनपुट खर्चामध्ये 9.5% वाढ करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे 1 मे 2025 पासून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 954 कोटी रुपयाचा अतिरिक्त केंद्रीय खर्च होणार आहे. पीएम आशा योजना या ठिकाणी जे आहे तर सुरू ठेवण्यास, या ठिकाणी पीएम पोषण योजना सुरू करण्यास या ठिकाणी जे आहेत मंजुरी मिळालेली आहे. मग पीएम पोषण योजना काय आहे? पीएम पोषण योजना, ज्याला पूर्वी मध्यान्ह भोजन योजना म्हणून ओळखली जात होती, ही शिक्षण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणारी केंद्र प्रायोजित योजना आहे. कोणाद्वारे राबवली जाते? शिक्षण मंत्रालयाद्वारे. बालवाटिका म्हणजे पूर्व प्राथमिक आणि 10.36 लाख सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या 20 कोटी मुलांना दररोज एक गरम शिजवलेले जेवण देण्याचे याचं उद्दिष्ट आहे. ओके, मिड डे मील ज्याला आपण म्हणतोय, मध्यान्ह भोजन जे होतं त्याला नंतर आपण पीएम पोषण योजना असं नाव दिलेलं आहे. या योजनेचे 2 उद्दिष्ट आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांची पोषण स्थिती सुधारणे आणि शाळांमध्ये नोंदणी टिकून ठेवणे, उपस्थिती सुधारणे, विशेषतः वंचित मुलांमध्ये. आता यामध्ये प्रति विद्यार्थी प्रति दिवस सुधारित साहित्य खर्च, ओके, विद्यार्थ्यावरती जो खर्च करण्यात येत होता तो आता सुधारित करण्यात आलेला आहे. यामध्ये काय होतं? बालवाडी आणि प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी प्रति दिवस 6.78 रुपीज आता खर्च केला जाणार आहे. पूर्वी 6.19 रुपीज होता फक्त. उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पूर्वी 10.17 रुपीज खर्च केला जाणार प्रतिदिन. पूर्वी 9.29 होता तो. ओके, हे दर किमान अनिवार्य योगदानाचे प्रतिनिधित्व करतात. ओके, अशा पद्धतीचे पोषण योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता बालवाडी आणि प्राथमिक वर्गासाठी 20 ग्रॅम डाळ, 50 ग्राम भाज्या आणि 5 ग्रॅम तेल यूज केलं जातं पर स्टुडंट. ओके, उच्च प्राथमिक वर्गासाठी 30 ग्रॅम डाळी, 75 ग्रॅम भाज्या आणि 7.5 ग्रॅम तेल यूज केलं जातं पर स्टुडंट. ओके, या पद्धतीचं आहे. आता जन सुरक्षा योजनेला 11 वर्ष पूर्ण झालेली आहे. जन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, त्या अंतर्गत 3 महत्वाच्या योजना आहे. त्याला 11 वर्ष पूर्ण झालेली आहे. मोदी साहेबांनी सुरू केलं होतं 2015 में, उसको 11 साल हो गए. ओके, तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे? या योजना, 3 योजना कोणकोणत्या आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, जन सुरक्षा अभियानाअंतर्गत 3 प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना. एक आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, PMJJBY. दुसरी आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, PMSBY. आणि तिसरी आहे अटल पेन्शन योजना. या योजना 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या होत्या. तेव्हापासून या योजनेला आता 2026 मध्ये 11 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, अशा पद्धतीची ही योजना आहे. ओके, 23 एप्रिल 2025 पर्यंत या योजनेद्वारे 82 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. ते आर्थिक समावेशन आणि संरक्षणाप्रती सरकारची वचनबद्धता दर्शवते. ओके, काय आहे या योजना आपण बघण्याचा प्रयत्न करूया. त्यामधलं पहिली योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. याचं उद्दिष्ट आहे, या योजनेमध्ये कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास 2 लाखाचे जीवन विमा संरक्षण दिले जाते. ते पॉलिसी धारकाच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये त्याच्या कुटुंबाला दिले जाते. ओके, तर या पद्धतीची हे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आहे. मृत्यू झाले तर 2 लाख रुपये मिळतात. पात्रता आहे 18 ते 50 वर्ष वयोगटातील बँक, पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी हे उपलब्ध आहे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम 436 रुपये आहे, म्हणजे सुमारे 1.19 प्रति दिवस आहे. ही रक्कम खात्यातून ऑटो डेबिटद्वारे कापली जाते, ऑटो डेबिटद्वारे. ओके, योजनेचे यश काय झालं आतापर्यंत? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 29 एप्रिल 2026 पर्यंत एकूण नोंदणीची संख्या 27.43 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. या योजनेअंतर्गत गेलेल्या 10,75,625 दाव्यापैकी जवळपास 21,512.50 कोटी रुपये दिले गेले आहेत. यासोबतच 29 एप्रिल 2026 पर्यंत या योजनेअंतर्गत 12.72 कोटी इतक्या महिलांची नोंदणी, तर 8.09 कोटी इतक्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेदारांची नोंदणी या अंतर्गत झालेली
आहे. ओके, तर या पद्धतीने या नकाशामध्ये तुम्हाला इयर वाईज प्रोग्रेसिव्ह अंडर PMJJBY या योजनेचा प्रोग्रेस कसा झालेला आहे इयर वाईज. ओके, तर 2016 पासून ते मार्च 2026 पर्यंत जर बघितलं आपण तर इथपर्यंत पोहोचलेली आहे ही योजना. ओके, पुढे जाऊया आपण. दुसरी आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY. 23 एप्रिल 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत 51.06 कोटी लोकांची नोंदणी झाली होती. जवळपास 1,57,155 दाव्यासाठी 3,121.02 कोटी रुपये याद्वारे रक्कम अदा करण्यात आलेली आहे. या अंतर्गत 23.87 कोटी महिला आणि 17.12 कोटी प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारक नोंदणीकृत आहे. यशस्वी कामगिरी जर बघितली तर 29/4/2026 पर्यंत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत 58.09 कोटीपेक्षा जास्त संचित नोंदणी आणि जवळपास 1,84,662 दाव्यांसाठी जवळपास 3,667 कोटी रुपये चुकते केले गेलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर या पद्धतीने इकडे सुद्धा त्याचा तुम्हाला मॅप बघायला मिळेल कशा पद्धतीने झालं. याची PDF तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. अटल पेन्शन योजना तिसरा भाग आहे. जन सुरक्षा योजनेचा तिसरा भाग आहे अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजनेचा उद्देश व्यक्तींना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांना औपचारिक पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना पेन्शन प्रदान करणे हा आहे. वयाच्या 60व्या वर्षी सदस्याला त्याच्या योगदानानुसार दरमहा 1,000 ते 5,000 पर्यंत हमी पेन्शन मिळते. इकडे पाहतात ही योजना 18 ते 40 वर्ष वयोगटातील बँक खातेधारक, कर न भरणाऱ्या व्यक्ती आणि औपचारिक पेन्शन योजना नसलेल्यांसाठी खुली आहे. प्रीमियम आणि योगदान जर बघितलं तर योगदानाची रक्कम निवडलेल्या पेन्शन रकमेवरती अवलंबून असते. 1,000 पासून ते 5,000 रुपये प्रीमियम तुम्ही भरू शकता 18 ते 40 वर्षापर्यंत. नंतर वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहेत तर 1,000 ते 5,000 पर्यंत पेन्शन मिळणार आहे. अशी ही अटल पेन्शन योजना आपल्याला बघायला मिळेल. याची उपलब्धी जर बघितली आपण तर 23 एप्रिल 2025 पर्यंत 7.66 कोटीहून अधिक व्यक्तींनी अटल पेन्शन योजनेत नोंदणी केली. यापैकी सुमारे 47% सदस्य महिला आहे. ते या योजनेत महिलांचा लक्षणीय सहभाग दर्शवते. यशस्वी कामगिरी जर बघितली तर 30/4/2026 पर्यंत 9.4 कोटीहून अधिक व्यक्तींनी या योजनेमध्ये नोंदणी केलेली आहे. एप्रिल 25 पर्यंत 7.99 होते आणि 2026 पर्यंत 9.04 कोटी झालेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, भव्य योजना अजून एक महत्वाची नवीन योजना आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे. ज्या योजनेचं नाव आहे भव्य योजना. कशी योजना आहे? भव्य योजना म्हणजे भारत औद्योगिक विकास योजना. भारत औद्योगिक विकास योजना. ओके, हे बघा BH घेतला भारतचा, A घेतला औद्योगिकचा आणि V घेतला या ठिकाणी जे आहे तर विकासचा आणि Y घेतला योजनेचा आणि शेवटचा A घेतला. ओके, असं हे भव्य योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मे 2026 मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागने ज्याला आपण DPIIT म्हणतोय या विभागाने भव्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यान्वयन मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे की ही भव्य योजना कशा पद्धतीने कार्यान्वित केली जाईल बुवा याचे या ठिकाणी जे आहेत तर यांनी मार्गदर्शक तत्वे जारी केलं. भव्य योजनेचे उद्दिष्ट जर बघितले विद्यार्थी मित्रांनो तर गुंतवणुकीसाठी तयार जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करणे जेणेकरून गुंतवणूक सुलभ होईल आणि त्याद्वारे देशाची उत्पादन क्षमता वाढेल हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे मेक इन इंडिया आणि PM गतिशक्तीच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. हे योजनेचा प्रकार जर बघितला तर ही एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे म्हणजे ती पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे निधी पुरवठा आणि अंमलबजावणी केली जाते पूर्णतः 100%. ओके, आर्थिक खर्च योजनेचा एकूण आर्थिक खर्च जवळपास 33,660 कोटी रुपये आहे. यामध्ये 60 कोटीच्या प्रशासकीय निधीचा समावेश आहे. आता ही योजना कशा पद्धतीने काम करेल? भव्य योजना भारत औद्योगिक विकास योजना ही देशभरामध्ये गुंतवणुकीसाठी सज्ज जागतिक दर्जाचे औद्योगिक पार्क विकसित करण्याच्या उद्देशाने असलेली केंद्रीय क्षेत्रीय योजना आहे. प्लग अँड प्ले पायाभूत सुविधा, मल्टीमोडल लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी, विश्वसनीय युटिलिटी सिस्टीम, कामगार स्नेही पायाभूत सुविधा, डिजिटल गव्हर्नन्स सिस्टीम्स आणि शाश्वत विकासाच्या सुविधांनी सुसज्ज असलेली गुंतवणुकीसाठी सज्ज औद्योगिक परिसंस्था निर्माण करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना
2026-27 पासून ते 31-32 पर्यंत 6 वर्षासाठी राबवली जाणार आहे. याच्या वैशिष्ट्यामध्ये ही योजना केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अँड PM गतिशक्ती कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके. त्यानंतर या योजनेमध्ये ग्रीनफील्ड अँड ब्राउनफील्ड औद्योगिक पार्कच्या विकासाची तरतूद आहे. किमान जमिनीची आवश्यकता डोंगराळ नसलेल्या राज्यासाठी 100 एकर आणि डोंगराळ राज्य, ईशान्येकडील राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि लहान राज्यासाठी 25 एकर निश्चित करण्यात आलेली आहे. आणि याची अंमलबजावणी कंपनी कायदा 2013 अंतर्गत समाविष्ट केलेल्या विशेष उद्देश वाहनामार्फत केली जाणार आहे. भव्य स्कीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सेकंड, 2 नंबरचा व्हायब्रंट विलेज प्रोग्राम आपल्याकडे सुरू करण्यात आलेला आहे. व्हायब्रंट विलेज अंतर्गत काय करतोय आपण, आपले जे गाव आहे त्या गावामध्ये पायाभूत सुविधा आपण विकसित करत आहोत. खास करून सीमा भागात, जे सीमा भाग आहे आपला, वेगवेगळ्या राज्यामधील, वेगवेगळ्या देशाला लागून असणारे जो सीमा भागातील गावे आहेत त्या गावांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी व्हायब्रंट विलेज प्रोग्राम आपण सुरू केला होता. त्याचा दुसरा टप्पा आहे. बघूया काय आहे हा. महान अशा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 4 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केंद्र प्रायोजित योजना व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 ला मंजुरी दिली. पंतप्रधानांनी 3-4 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी याला मंजुरी दिलेली आपल्याला बघायला मिळेल. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम केंद्र सरकारने 2023 मध्ये सुरू केलेल्याला पूरक आहे. हा 2023 मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सुरू झाला होता पहिला टप्पा, आणि दुसरा टप्पा 2025 मध्ये सुरू झालेला आपल्याला बघायला मिळेल. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सेकंडचा कालावधी 2024-25 ते 2028-29 या कालावधीसाठी राहणार आहे. आणि या योजनेसाठी एकूण जवळपास 6,839 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. आणि याच्यासाठी जे नोडल मंत्रालय राहणार ते केंद्रीय गृह मंत्रालय राहणार आहे. ओके. यांच्याकडूनच जीवन गाव कार्यक्रम म्हणजे व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 1 आणि 2 राबवण्यात येत आहे. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सेकंड अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहे. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सेकंड मध्ये 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, मणिपूर, मेघालया, मिझोरम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, यूपी, पश्चिम बंगाल अँड केंद्रशासित प्रदेश लडाख अँड केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर, हे जर तुम्ही बघितले तर हे सर्वच्या सर्व कोणत्या ना कोणत्या देशाच्या सीमेला लागून असणारे राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश आहे. तर आपल्याला आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या या ब्लॉकमध्ये मागास गावाचा विकास करणे हा याचा मुख्य उद्देश आहे व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 चा. ओके. जेणेकरून लोक या भागातून स्थलांतरित होऊ नयेत आणि विरोधी प्रचाराला बळी पडू नयेत, तिकडे त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्या सगळ्या. या ठिकाणी पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देऊन या लोकांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावरती भर दिला जाणार आहे. या भागामध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4थ्या टप्प्याअंतर्गत सर्व हवामानातील धातूचे रस्ते इकडे बांधले जातील. दूरसंचार कनेक्टिव्हिटी, दूरदर्शन कनेक्टिव्हिटी, विद्युतीकरण तिकडे प्रदान केलं जाणार आहे. ओके. अशा पद्धतीचा हा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 1 बद्दल जर बोलायचं झालं तर हा केंद्र सरकारने 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केला होता. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि केंद्रशासित प्रदेश लडाख हे फक्त यासाठीच होता हा व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, UK म्हणजे उत्तराखंड आणि लडाख साठी होता हा व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 1. आता सगळ्या साठी करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. सगळ्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असणाऱ्या राज्य आता केंद्रशासित प्रदेशासाठी. पुढची योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, PMSMA. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान काय आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानच्या 10 वर्षाच्या पूर्ततेनिमित्त म्हणजे PMSMA ची 10 वर्ष सेवेचे एक दशक या संकल्पनेसाठी एक देशव्यापी सोहळ्याचे उद्घाटन केलं होतं. म्हणजे ही जी योजना आहे या योजनेला सुद्धा 10 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे आपल्याला या योजनेबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान काय आहे हे? हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे.
याचा उद्देश आहे सुरक्षित गर्भधारणा आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करणे. ओके, सुरक्षित गर्भधारणा व्हायला पाहिजे बुवा, आणि सुरक्षित निरोगी मातृत्व या ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जे आहे तर सुरक्षित पद्धतीने जच्चा बच्चा म्हणजे आई आणि बाल दोन्ही या ठिकाणी सुरक्षित राहायला पाहिजे बुवा, यासाठी हे सुरू करण्यात आलेले आहे. ही कधी सुरू करण्यात आली होती? 9 जून 2016 रोजी ही सुरू करण्यात आली होती. म्हणजेच 9 जून 2026 को या योजनेला झाली 10 वर्ष पूर्ण. ओके, तर 9 जून 2016 रोजी सुरू झालेली ही योजना दर महिन्याच्या 9 तारखेला विशेषतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीमध्ये नियुक्त सरकारी आरोग्य केंद्रामध्ये मोफत सर्वसमावेशक आणि तज्ञाच्या देखरेखीखाली प्रसूतीपूर्व सेवा प्रदान करतात प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला. ओके, यामुळे धोके लवकर ओळखण्यास, वेळेवर उपचार करण्यास आणि सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करण्यास मदत होते. ओके, आता विस्तारित PSMS मध्ये आता उच्च जोखमीच्या गर्भधारणासाठी पाठपुरवठा सेवा अधिक मजबूत करण्यासाठी जानेवारी 2022 मध्ये सुरू करण्यात आलं हे विस्तारित PMSMA. 2016 मध्ये PSMSA सुरू करण्यात आला, विस्तारित जानेवारी 2022 मध्ये. यामध्ये अशा गर्भधारणांची यादी तयार केली जाते, वैयक्तिकरित्या त्यांचा मागोवा घेतला जातो आणि प्रसूतीनंतर 45 दिवसापर्यंत SMS अलर्ट अँड आशा कार्यकर्त्यांच्या अतिरिक्त मदतीने त्यांच्यावर देखरेख सुद्धा ठेवली जाते. स्थापनेपासून PMSMA अंतर्गत 75 दशलक्षाहून अधिक प्रसूतीपूर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. अंदाजे 12 दशलक्ष उच्च जोखमीच्या गर्भधारणा ओळखण्यात आलेल्या आहे. घटता माता मृत्यूदर, यामुळे बघा माता मृत्यूदर घटलेला आपल्याला बघायला मिळेल. 1990 पासून भारतात माता मृत्यूदरामध्ये 86% घट झालेली आहे. ही जागतिक सरासरी 48% घटीच्या जवळपास दुप्पट आहे. सुधारित माता मृत्यूदर जर बघितला आपण तर नमुना नोंदणी प्रणाली आकडेवारीनुसार भारताचा माता मृत्यूदर 2014-16 मधील प्रति लाख जिवंत जन्मामागे 130 वरून 2025-24 मध्ये 87 पर्यंत कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल. बाल आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाली. 1990 ते 2024 या काळामध्ये भारतात 5 वर्षाखालील बाल मृत्यू दरामध्ये 79% घट नोंदवण्यात आलेली आहे. तर जागतिक स्तरावरती ही घट 61% आहे. नवजात बाल मृत्यू दरात 70% घट या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, अशा पद्धतीने जे आहे तर हे एक योजना आपल्याला बघायला मिळेल. ओके, याचं मुख्य उद्दिष्ट आहे माता मृत्यूदर, नवजात मृत्यूदर कमी करणे, उच्च जोखमी असलेल्या गर्भधारणेची लवकर ओळख आणि उपचार करणे आणि सुरक्षित प्रसूतीसाठी समुपदेशन, तपासणी आणि रेफरल सेवा प्रदान करणे. ओके, अशा पद्धतीचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, हे दर महिन्याची 9 तारखेला असते. तज्ञांच्या सोयीचा सहभाग असतो यामध्ये. मोफत तपासणी, समुपदेशन, पोषण समर्थन मिळतं यामध्ये. अशा पद्धतीचा भाग आहे. ओके, काही सेवा दिल्या जातात यामध्ये. सर्वसमावेशक प्रसूतीपूर्व तपासणी केली जाते, रक्तमूत्र रक्तदाब तपासणी केली जाते, पोषण समुपदेशन आणि पूरक आहार दिला जातो, टिटॅनस लसीकरण, गुंतागुंतीच्या तज्ञाचा संदर्भ आणि प्रसूतीपूर्व तयारी योजना या सेवा या अंतर्गत दिल्या जातात. अशा पद्धतीने हे मॅटर्नल मोरॅटिलिटी रेशो जर बघितलं आपण या ठिकाणी 130 वरून 87 पर्यंत आलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्यानंतर PMSMA अक्रॉस इंडिया. ओके, तर या ठिकाणी टॉप 5 स्टेटेसचा जर विचार केला आपण यामध्ये, तर यामध्ये सर्वात जास्त इन टर्म ऑफ व्हॉलेंटियर्स रजिस्टर इकडे झालेले आहे मे 2026 पर्यंत. तर सर्वात जास्त जर बघितलं आपण तर ते आहे महाराष्ट्रामध्ये 1219, त्यानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकाला, नंतर राजस्थान आहे. टॉप 5 स्टेट यामध्ये नंबर ऑफ प्रेग्नेंट वुमेन इन सेकंड और थर्ड टाइमस्टर रिसिव्ड या ठिकाणी जे आहेत अँटिनल अंडर PSMA अंतर्गत. तर यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वात जास्त जर बघितलं आपण तर उत्तर प्रदेशमध्ये आहे 1,66,000. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळेल 51,331. नंतर बिहारमध्ये 51,230. नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर ओडिसा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, पुढे जाऊया आपण. PM राहत योजना. अजून एक महत्वाची योजना आहे PM राहत योजना. कोणापासून राहत मिळवायची आहे आपल्याला? ओके, कोणापासून राहत मिळवायची आहे तर रस्त्यावरती रोडवरती जे ऍक्सिडेंट होतात, रोड ऍक्सिडेंट जे होतात त्या रोड ऍक्सिडेंट वाल्यांसाठी व्हिक्टिम हॉस्पिटलायझेशन अश्युअर्ड ट्रीटमेंट म्हणजे त्यांना हॉस्पिटल आणि अश्युअर्ड ट्रीटमेंट मिळवण्यासाठी या ठिकाणी जे आहे तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
त्याला पीएम राहत असं आपण नाव दिलेलं आहे. ओके. केंद्र सरकारने पीएम राहत म्हणजे रस्ते अपघातग्रस्तांना रुग्णालयामध्ये दाखल करणे आणि खात्रीशीर उपाय योजना सुरू केलेली आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये जे राहत आहे RAHAT, ओके. RA म्हणजे रोड ऍक्सिडेंट, H म्हणजे हॉस्पिटलायझेशन, A म्हणजे ॲश्युअर्ड ट्रीटमेंट, अशा पद्धतीचे राहत आहे. क्लिअर. राहत फतेह अली खान वेगळा, ही राहत वेगळी. ओके. तर पीएम राहत योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर याचा परिचय जर बघितला तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. त्याचा उद्देश आहे रस्ते अपघातातील पीडितांना तात्काळ कॅशलेस उपचार प्रदान करणे. तात्काळ उपचार प्रदान करणे. वेळेवर उपचारावर भर आहे या ठिकाणी. ही योजना वेळेवर वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करते. कारण जर जखमींना सुवर्ण तासामध्ये म्हणजे गंभीर दुखापतीनंतरचा जो पहिला तास असतो त्या तासामध्ये रुग्णालयामध्ये उपचार मिळाले तर अंदाजे 50% रस्ते अपघातातील मृत्यू टाळता येऊ शकतात. फक्त गंभीर दुखापत झाल्या एका तासाच्या आत त्याला उपचार मिळायला पाहिजे. ओके. कॅशलेस उपचार आणि कव्हर आहे यामध्ये. कोणत्याही रस्त्यावर जसे की राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्ग असेल, शहरी रस्ता असेल, जर अपघात झाला तर पहिल्या 7 दिवसासाठी प्रति व्यक्ती 1.5 लाख पर्यंत कॅशलेस उपचार दिले जातात. 1.5 लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार दिले जातात पहिल्या 7 दिवसासाठी. पोलीस प्रमाणपत्राच्या अधीन राहून जीव घेण्या नसलेल्या प्रकरणामध्ये 24 तासापर्यंत आणि जीव घेण्या प्रकरणामध्ये 48 तासापर्यंत स्थिरीकरण उपचाराची हमी सुद्धा दिली जाते. अंमलबजावणी आणि प्रवेश जर बघितला आपण तर हे तंत्रज्ञान आधारित फ्रेमवर्कद्वारे कार्य करते, जे अपघात अहवाल देण्यापासून ते दाव्याच्या निपटारापर्यंत एक अखंड डिजिटल इंटरफेस स्थापित करते, ज्यामध्ये खालील गोष्टी एकत्रित केल्या जातात. जसे की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे इलेक्ट्रॉनिक तपशीलवार अपघात अहवाल, त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची व्यवहार व्यवस्थापन प्रणाली, त्यानंतर निधी यंत्रणामध्ये रुग्णालयांना देयके मोटार वाहन अपघात निधीद्वारे केली जातील. जर दोषपूर्ण वाहनाचा विमा उतरवला असेल तर रक्कम सामान्य विमा कंपन्याच्या योगदानाद्वारे भरली जाईल. ओके. तथापि विमा नसलेल्या आणि हिट अँड रन प्रकरणामध्ये खर्च भारत सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवला जाईल. आपत्कालीन प्रतिसाद एकत्रीकरण जर बघितलं तर ही योजना आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली ERSS डायल 112 सह एकत्रित केली आहे. त्याद्वारे कोणतीही व्यक्ती पीडित किंवा गुड समरिटन रुग्णवाहिका सेवेची विनंती करू शकते आणि जवळचे नियुक्त रुग्णालय शोधू शकते. तक्रार निवारण करण्यासाठी या ठिकाणी जिल्हास्तरीय जबाबदारी सुनिश्चित करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीने हे पीएम राहत योजना आहे. सडक अपघातातील पीडित लोकांसाठी कॅशलेस इलाजासाठीची योजना आपल्याला बघायला मिळेल. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना ज्याला आपण म्हणतो PMFBY फसल बीमा योजना काय आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. प्रधानमंत्री फसल बीमा योजना. ओके. प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे PMFBY ही भारतातील प्रमुख पीक विमा योजना आहे. ती 18 फेब्रुवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. म्हणजे 18 फेब 2026 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहे या योजनेला सुद्धा. किती वर्ष पूर्ण झालेली आहे? 10 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके. तर या पद्धतीने आहे. नैसर्गिक आपत्ती असेल, कीटक आणि रोग यासारख्या विविध जोखमीपासून भारतीय शेतकऱ्यांना संरक्षण प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गेल्या 9 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जवळपास 23.22 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1.75 लाख कोटीहून अधिक दाव्याची देयके देऊन ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे साधन बनलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके. आता या योजनेचे फायदे काय आहे? PMFBYचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे परवडणारे प्रीमियम दर. ओके. आणि या प्रीमियम दर वरती UPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. PMFBYच्या प्रीमियम दरावरती UPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. तर योजना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देश शेतकऱ्यांना किमान प्रीमियम भरावा लागतोय. खरीप पिकासाठी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतोय. जर बागायती पिकं असेल तर बागायती पिकासाठी 5% प्रीमियम भरावा लागतोय. हे लक्षात ठेवायचं आहे. खरीपसाठी 2%,
रब्बीसाठी 1.5% आणि बागायतीसाठी 5%चा या ठिकाणी भरावा लागतो. या व्यतिरिक्त दावे कापणीच्या 2 महिन्यात निकाली काढले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत या ठिकाणी मिळते. अशा पद्धतीचं हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, बघा या योजनेला जवळपास 69,515.71 कोटी बजेटसह 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, अशा पद्धतीचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, मृदा आरोग्य कार्ड योजना अजून एक महत्वाची योजना आहे. मृदा आरोग्य कार्ड योजना सॉइल हेल्थ कार्ड स्कीम आहे. ओके, एक योजना पण आहे आपल्याकडे मृदा आरोग्य कार्ड, मृदा आरोग्य योजना आहे. त्या अंतर्गत मृदा आरोग्य कार्ड योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मृदा आरोग्य दिवस सुद्धा आपल्याकडे साजरा केला जातो. तर दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी भारतामध्ये मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या शुभारंभाच्या उपलक्षात मृदा आरोग्य कार्ड दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानच्या सूरतगड येथून मृदा आरोग्य कार्ड योजनेचे शुभारंभ केले होते. ओके, कधी? 19 फेब्रुवारी. जगात भारी 19 फेब्रुवारी. याच 19 फेब्रुवारीला 2015 रोजी राजस्थानच्या सूरतगड येथून ही योजना सुरू करण्यात आली होती आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे. आणि 2026 मध्ये या योजनेला 11 वर्ष पूर्ण झालेली आहे. या योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर देशव्यापी राष्ट्रीय मृदा आरोग्य कार्ड योजना 19 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील सूरतगड येथे सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश देशभरातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी राज्यांना सहकार्य करणे हा आहे. या योजनेची थीम आहे स्वस्थ धरा खेत हरा. स्वस्थ धरा खेत हरा ही या योजनेची थीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या योजनेअंतर्गत ग्रामीण युवक आणि 40 वर्षापर्यंतचे शेतकरी माती परीक्षण प्रयोगशाळा आणि चाचणी नमुने स्थापन करू शकतात. प्रयोगशाळा उभारण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. त्यातील 75% खर्च केंद्र आणि राज्य सरकारी करतात. बचत गट असेल, शेतकरी सहकारी संस्था असतील, शेतकरी गट असतील किंवा शेतकरी उत्पादक संस्थांसाठी ही तरतूद आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारद्वारे दर 2 वर्षांनी मृदा आरोग्याचे मूल्यांकन नियमितपणे केले जाते, जेणेकरून पोषक तत्वांची कमतरता ओळखता येईल आणि सुधारणा अंमलात येईल. ओके, अशा पद्धतीची ही मृदा आरोग्य कार्ड योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, पीएम युवा 3.0. पीएम युवा 3.0 शिक्षण मंत्रालयाची एक महत्वाची पुढाकार आहे. हा जो आहे युवा लेखकांसाठी आहे. युवा लेखकांसाठी हा एक पुढाकार आहे. काय आहे या योजनेचा मोटो काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर शिक्षण मंत्रालय उच्च शिक्षण विभागाने अलीकडे तरुण लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान युवा 3.0 योजना सुरू केली. काय आहे हे? पंतप्रधानाच्या तरुण लेखकांना मार्गदर्शन योजना म्हणजे पीएम युवा 3.0 चा उद्देश देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्यासाठी 30 वर्षाखालील तरुण आणि नवोदित लेखकांना प्रशिक्षण देणे हा आहे. ओके, ही योजना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांचा समावेश करून भारताच्या विविध पैलूवर लिहू शकणाऱ्या लेखकांचा एक प्रवाह विकसित करण्यास मदत करेल. पीएम युवा 3.0 चा उद्देश खालील विषयावर तरुण पिढीला लेखकाचे दृष्टिकोन समोर आणणे आहे. त्यामध्ये राष्ट्र उभारणीतील भारतीय डायस्पोराचे योगदान, भारतीय ज्ञान प्रणाली, आधुनिक भारताचे निर्माते. याशिवाय ही योजना इच्छुक तरुणांना स्वतःला स्पष्ट करण्यासाठी आणि प्राचीन आणि वर्तमान काळातील विविध क्षेत्रात भारतीयांच्या योगदानाचा व्यापक दृष्टिकोन सादर करण्यासाठी एक खिडकी सुद्धा प्रदान करते. ओके, अशा पद्धतीचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, लेखकांसाठी ही योजना आहे. अटल पेन्शन योजना आपण बघितली अगोदरच. ओके, ती 2030-31 पर्यंत चालू ठेवण्यास प्रोत्साहनात्मक आणि विश्वासनात्मक उपक्रमासाठी निधी सहाय्य व्यवहारता तफावत निधी सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या जनसुरक्षा योजना आपण 3 बघितल्या. त्या 3 मध्ये अटल पेन्शन योजना सुद्धा आहे, ते आपण बघितलंय. ओके, बेटी बचाओ बेटी पढाओ नावाची एक महत्वाची योजना आहे आपल्याकडे. ओके, तर बेटी बचाओ बेटी पढाओ नावाची योजना काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2015 मध्ये जवळपास 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे केली होती. आणि 22 जानेवारी 2026 रोजी या योजनेला 11 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळेल. 11 वर्ष पूर्ण झाली. भारतातील बाललिंग गुणोत्तर 2011 मधील अंतिम सुधारित आकडेवारीनुसार 918 झालेलं आहे बाललिंग गुणोत्तर. त्यामुळे मुलींच्या निभावासाठी, संरक्षणासाठी आणि सबलीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली. महिला कल्याण योजना संबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. हरियाणातील बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे 834 असल्यामुळे ही योजना
हरियाणातून सुरू करण्यात आली होती. मुख्य उद्देश आहे लिंग आधारित निवडवर रोकथाम, बालिकांच्या अस्तित्व आणि सुरक्षेला सुनिश्चित करणे, बालिकांसाठी शिक्षणाची योग्य व्यवस्था करणे, बालिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे. बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचा 10वा वर्धापन दिवस सुद्धा साजरा करण्यात आला होता 2000 मध्ये. ओके. अटल इनोव्हेशन मिशन. ओके. अटल इनोव्हेशन मिशन काय आहे? अटल पेन्शन योजना वेगळी, अटल पेन्शन योजना वेगळी आणि अटल इनोव्हेशन मिशन वेगळं. काय आहे आपण बघूया. महान असे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाच्या अखत्यारीतील अटल इनोव्हेशन मिशन या प्रमुख उपक्रमाला कामाच्या वाढीव व्याप्तीसह 2,750 कोटी रुपये तरतुदीसह 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी मिळालेली आहे. अटल इनोव्हेशन मिशनला 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी मिळालेली आपल्याला बघायला मिळेल. AIM म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन 2.0 हे विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल आहे बुवा. भारताच्या ऊर्जाशील नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन, उद्योजकता परिसंस्थेचा विस्तार करणे, मजबूत करणे, वाढवणे हा या मागचा उद्देश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तशा पद्धतीने हे आहे. अटल इनोव्हेशन मिशनच्या 2.0च्या पुढील टप्प्यात भारताची जागतिक स्पर्धात्मकता आणखी वाढेल अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके. अशा पद्धतीने अटल इनोव्हेशन मिशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके. प्रधानमंत्री आवास योजना शहरी, ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग आहे याचे. तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळ 2024-25 ते 28-29 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंमलबजावणीला सुद्धा मान्यता दिली. तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या दोघांच्या अंमलबजावणीला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधली जातील. त्यापैकी 2 कोटी घरे ग्रामीण भागात तर 1 कोटी घरे शहरी भागात बांधली जाणार आहे. या योजनेवर अर्थसंकल्पीय तरतूद जवळपास 3,06,137 कोटी रुपये आहे. अर्थसंकल्पाची तरतूद या योजनेसाठी 3,06,137 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. PMAYU 2.0 म्हणजे प्रधानमंत्री या ठिकाणी आवास योजना अर्बन 2.0 अंतर्गत सरकार 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत करेल. सरकार राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असतील, प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्था असेल या मार्फत मदत पुरवणार आहे. ही मदत 5 वर्षामध्ये शहरी भागात परवडणाऱ्या किमतीत घरे बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी असेल. ओके. या योजनेअंतर्गत 2.3 लाख कोटी म्हणजे 2,30,00,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेनंतर नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाची व्यवस्था सुद्धा राहणार आहे. अशा पद्धतीची एक महत्वाची योजना आहे. डिजिटल इंडिया अभियान आपल्या सर्वांना माहिती आहे. डिजिटल इंडिया अभियान. ओके. तर हे जे डिजिटल इंडिया अभियान आहे 1 जुलै 2025 रोजी डिजिटल भारत अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाली आणि 1 जुलै 2026 रोजी याला 11 वर्ष पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळेल. याची सुरुवात 1 जुलै 2015 रोजी झालेली आपल्याला बघायला मिळेल. डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत आपण डिजी लॉकर, डिजी व्यवहार म्हणजे डिजिटल झालोय बुवा आपण सगळं काही या पद्धतीने आहे. डिजिटल इंडिया 1 जुलै 2015 मध्ये याचा उद्देश आहे भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये डिजिटल रूपात सशक्त करणे. याचे 3 मुख्य घटक आहे. सुरक्षित आणि स्थिर डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करणे, सरकारी सेवांना डिजिटल रूपाने विकसित करणे आणि सार्वत्रिक डिजिटल साक्षरता. हे 3 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तशा बऱ्याच महत्वाच्या योजना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. काही राज्यांच्या योजना सुद्धा या ठिकाणी आहे. ओके. राज्यांच्या योजना सुद्धा या ठिकाणी काही आहे. त्या राज्याच्या योजना तुम्हाला या ठिकाणी PDF मध्ये मिळून जाईल. जसं की राजीव गांधी वन संवर्धन योजना या ठिकाणी हिमाचल प्रदेशने सुरू केलेली आहे. राजीव गांधी विकास योजना या ठिकाणी जे आहे तर तेलंगणाने सुरू केलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके. त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त योजना या ठिकाणी राजस्थान सरकारने सुरू केलेली आहे. ओके. त्यानंतर विकासिता गाव, विकासिता ओडिसाने ही योजना सुरू केलेली आपल्याला बघायला मिळेल. कारण आपली MPSCने राज्यांच्या योजना सुद्धा विचारलेल्या आपल्याला बघायला मिळेल. ओके. दुलारी कन्या नावाची योजना अरुणाचल प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. ओके. त्यानंतर साक्षी संरक्षण योजना हरियाणा सरकारने ही साक्षी संरक्षण योजना सुरू केलेली आपल्याला बघायला
मिळेल. अन्नदाता सुखी भव योजना तेलुगू देशम पार्टी म्हणजे आंध्र प्रदेशने हे सुरू केलेली आहे, अन्नदाता सुखी भवम योजना म्हणून. त्यानंतर मुख्यमंत्री पोषण मोहिना 2.0 योजना आसाम सरकारने सुरू केलेली ही योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके. त्यानंतर दिल्लीमध्ये लखपती बिटी योजना आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर उजाला योजना सुद्धा आहे, प्रधानमंत्री उजाला योजना. ओके. श्रमश्री योजना आहे जी पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली होती. ओके. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण महत्वाच्या या ठिकाणी जे आहेत तर योजना या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सगळ्या योजना नव्हे, तुम्हाला अगोदर सांगितलं सगळ्या योजना नव्हे, त्या योजना 2024 25 26 मध्ये चर्चेत आहे. त्यांना 10-11 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्या योजनामध्ये काही थोडाफार बदल करण्यात आलेला आहे आणि काही योजना नव्याने सुरू झालेल्या आहे. या योजना आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. ओके. चला तर आजच्यासाठी आता आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचं नेमकीच आम्हाला कळवा. व्हिडिओ खाली कमेंट मध्ये सांगा. ओके. आणि आता आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.